मी नोहे कोणीये गावीचा, काहीच मी नोहे कोणी गाविता, काहीच मी नोहे कोणीये गावीचा, काहीच मी नोहे कोणी गाविता, एक ठाईचा ठाई एक, एक डाढाईचा ठाई एक, काहीच मी नोहे कोणीये गावीचा, काहीच मी नोहे कोणी गाविता, मी नोहे कोणीये गावीचा, काहीच मी नोहे कोणी गाविता, ठाईचा ठाई एक डाढाईचा ठाई एक, एक डाढाईचा ठाई एक, जात कोठे येत फिरोनिया, नाही जात कोठे येत फिरोनिया, जात कोठे येत फिरोनिया, जात कोठे येत फिरोनिया, अवघे शिवाया विना बोल, अवघे शिवाया विना बोल, अवघे शिवाया विना बोल, माझे कोणी आपुले दुसरे नाही, माझे कोणी आपुले दुसरे नाही, माझे कोणी आपुले दुसरे, माझे कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी कविता कोणाचा मी कोणाचा नव्हे, नाही, जात कोठे येत फिरोनिया, जात कोठे येत फिरोनिया, नाही, जात कोठे येत फिरोनिया, अवघे जीवाया विण बोल, अवघे देवाया विना बोल, अवघे देवाया विना बोल, नाही आम्हा जावे मरावे लागत, 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 अखंडित जैसे तैसे, आहो अखंडित जैसे जैसे, आहो अखंडित जैसे जैसे, नाही जात कोठे येत फिरोनिया, नाही जात कोठे येत फिरोनिया, जात कोठे येत फिरोनिया, नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघे जीवाया विना बोल, अवघे शिवाया विना बोल, अवघे शिवाया विना बोल, का म्हणे नाम रूप नाही आम्हा, काणे नाम रूप नाही आम्हा, का म्हणे नाम रूप नाही आम्हा, काणे नाम रूप नाही आम्हा, वेगळा त्या कर्मा अकर्मासी, वेगळा त्या कर्मा अकर्माचे, वेगळा त्या कर्मा अकर्माचे, तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, म्हणे नाम रूप नाही आम्हा, तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, नाम रूप नाही आम्हा, वेगळा त्या कर्मा कर्मासी, कर्मा कर्माचे, वेगळा त्या कर्मा कर्माचे, नाही जात कोठे येत फिरोनिया, नाही जात कोठे येत फिरोनिया, नाही जात कोठे येत फिरोनिया, जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वाया विण बोला, अवघे शिवाया विना बोल, अवघे शिवाया विना बोल, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जडोबार कुमारी, जय जडोबार कुमारी, जय जडोबार कुमारी, जय जडोबार कुमारी, जय 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 जडोबार कुमारी, जय जडोबार कुमारी, जय जडोबार कुमारी. पूज्य परमेश्वर जमीनो भय काही जमीनो कोणी गावीचा काही जमीनो भय
गावीचा, काहीच मी नोहे कोणीये गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वाया विण बोल. नाही माझे कोणी आपुले दुसरे, नाही माझे कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे काही नव्हे, नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वाया विण बोल. नाही आम्हा ज्यावे मरावे लागत, नाही आम्हा ज्यावे मरावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे, नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वाया विण बोल. तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, वेगळा त्या कर्मा अकर्मासी, नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वाया विण बोल. विठ्ठला काहीच मी नोहे कोणीये गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वाया विण बोल. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायांनी आपल्या स्वरूपाची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. माणसाचं सगळं जीवन हे जगाचा शोध घेण्याकरता जातं, परंतु सगळ्या जगाचा शोध घेतल्यानंतर दुर्दैवाने त्याच्या असं लक्षात येतं की सगळ्या जगाचा शोध आपण घेतला, आपण आपल्यालाच ओळखलं नाही. मानवी जीवनाच्या मध्ये ज्या काही शोकांतिका म्हणून सांगितल्या जातात त्याच्यापैकी ही एक मोठी शोकांतिका आहे महाराज. मनुष्य नेहमी शोध घेताना स्वजीवनाच्या बाहेर जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपलं संत वाङ्मय, आपलं तत्वज्ञान नेहमी आपल्याला हे सांगतं की स्वतःच्या बाहेर काहीच शोधण्याचा प्रयत्न करू नका, जे आहे ते सगळं आपल्या आत आहे. मानवी जीवनाची ही शोकांतिका आहे. आपण नेहमी दुसऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडे स्वामी वरदानंद भारतीने एक वाक्य फार चांगलं सांगितलं महाराज. मी आपल्याला त्यांचीच भाषा सोप्या भाषेमध्ये सांगतो. त्याने असं म्हटलंय की मनुष्य नेहमी दुसऱ्याचा न्यायाधीश आणि स्वतःचा वकील होण्याचा प्रयत्न करत असतो, पण माणसाने स्वतःचा न्यायाधीश व्हावं आणि दुसऱ्याचा वकील व्हावं तरच जीवनामध्ये काही प्रगती आहे. विठ्ठला स्वतःचा न्यायाधीश व्हावं, दुसऱ्याचा वकील व्हावं. एखाद्याने आपल्याला काही बोल लावला असेल, काही बोलला असेल, माणसाने म्हणावं तुझं म्हणणं बरोबर आहे, माझ्यात काहीतरी सुधारणा झाली पाहिजे. अनेक गोष्टी याच्यामध्ये, परंतु मनुष्य दुर्दैवाने स्वतःचा वकील नेहमी होतो. माझं बरोबर कसं हे सांगून पटवण्यामध्ये त्याचं आयुष्य जातं आणि दुसऱ्याचं चूक कसं याचं न्याय देण्यामध्ये त्याचं आयुष्य जातं. आपण आपल्याला शोधायला विसरतो. आपलं जीवन तसं सीमित आहे, मर्यादित आहे. एका विशिष्ट मर्यादेनंतर माणसाला आपलं जीवन चालू ठेवणं शक्य नाही. जास्तीत जास्त मानवी जीवनाची मर्यादा 100 वर्षाची. ती जास्तीत जास्त कल्पना केली तर गणिले तर कल्पना केली तर उपनिषदांनी 100 म्हटलंय, 124 म्हटलंय, पण तेवढं काही जगण्याची शक्यता आपली नाही आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सध्याचं सरासरी काढली तर 60 ते 70 वर्ष माणसाचं आयुष्य, आणि त्या 70 वर्षामध्ये 15-20 वर्ष तर बाल्यावस्थेतच जातात. तिथून पुढची 21-25 वर्ष तारुण्यावस्थेमध्ये जातात आणि मग 45-50 नंतर कधीतरी ज्ञानेश्वरी हाताला लागते आणि कळेपर्यंत तर मरण समोर उभं राहतं. शोकांतिका आहेत महाराज.
मनुष्य आयुष्यभर आपल्या जीवनाच्या कल्याणाचं आणि आपल्या जीवनातल्या आनंदाचं साधन शोधत राहतो. हे करू का ते करू का ते करू, ज्ञानाच्या मागे जाऊ का कर्माच्या जाऊ का योगाच्या जाऊ, ह्याच्या जाऊ का त्याच्या जाऊ का त्याच्या जाऊ, 100 साधनांच्या मागे जातो. सगळे शोध घेतल्यानंतर जेव्हा त्याला एक साधन हातात येतं आणि त्याला वाटतं की बस 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 आता याच साधनाने आपलं कल्याण. मी का सांगतो ऐका, मानवी जीवनाचा सगळा काळ साधन शोधण्यामध्ये जातो आणि ज्या वेळेला साधन हातात येतं त्या वेळेला आयुष्य संपलेलं असतं. विठ्ठला विठ्ठला याच्याकरता म्हणून संतांनी आपल्याला वेळीच सावध व्हायला सांगितलं. बाबा सावध व्हा, सावध व्हा. याच्याशिवाय आपल्या जीवनाला दुसरा मार्ग नाही. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, सावध व्हा बाबा, जाग व्हा, जाग व्हा. लवकरात लवकर साधन आपल्या हातात आलं पाहिजे. लवकरात लवकर जगाला सोडून द्या, आपण स्वतःला शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच लवकरात लवकर जीवनाचं कल्याण होईल. विठ्ठला विठ्ठला म्हणून आपल्या स्वरूपाचा परिचय तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला करून दिला. प्रस्तावना अधिक विस्तारानं करणार नाही. अभंगाबद्दल, अभंगाच्या ठेवणीबद्दल आणि अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलेल्या तत्वाबद्दल थोडंसं बोलतो. स्वरूपाचा परिचय तुकोबाराय करून देतात. का करून देतात? कारण माणसाला शक्यतो बहुतेक वेळेला जो स्वतःचा परिचय करून देण्याची सवय लागली ती उपाधीनं परिचय करून देण्याची सवय लागली. आमच्या उपाधीवरून आम्ही आमचा परिचय लोकांना करून देतो. कोण आहात तुम्ही? मी MA PhD, मी MA MEd, मी BA BEd, मी वकील, मी डॉक्टर, मी अमुक, मी तमुक. उपाधीच्या संबंधानं स्वतःचा परिचय माणसं करून देतात. थोडंसं विस्ताराने बोलेन. एखाद्या वस्तूचा परिचय करून घेण्याचे 3 मार्ग तत्वज्ञानाने आपल्याला सांगितले. काही वेळेला हे थोडं बारकाईनं ऐका. आपल्या स्वतःच्या जीवनाच्या संबंधाने म्हणून ऐका. काही वेळेला काही वस्तूंचा परिचय हा प्रमाणानं करून द्यावा लागतो. काही वेळेला काही वस्तूंचा परिचय हा सामर्थ्यानं करून द्यावा लागतो आणि काही वेळेला काही वस्तूंचा परिचय हा स्वरूपानं करून द्यावा लागत असतो. 3 प्रकार. एखाद्या वस्तूची जाणीव करून घ्यायची 3 पद्धतीनं करून घेता येते. त्या वस्तूचं सामर्थ्य ओळखा, ती वस्तू ओळखा. त्या वस्तूच्या संबंधानं काही प्रमाण असेल तर जाणून घ्या, ती वस्तू ओळखा. नाहीतर त्या वस्तूचं स्वरूप जाणा. मी थोडक्या शब्दामध्ये उदाहरणाने हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. काही वस्तूंचा परिचय हा सामर्थ्यानं होत असतो. मी वेदांताची भाषा आत्ता वापरतो, नंतर हळूहळू मी त्या सामान्यत्वानं उदाहरणं आपल्याला देतो. वेदांताच्या दृष्टीनं मायेचा परिचय हा सामर्थ्यानं होत असतो. माया काय करते याच्यावरून मायेचा परिचय करून घ्या. माया म्हणजे फार विचित्र, माया म्हणजे अशी अघटित घटना पटी असी माया. आचार्याने मायापंचकात म्हटल्याप्रमाणे अव्यक्त नामने परमेश शक्ती अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधीयैव माया यया जगत सर्वम इदम प्रसूयते. विवेक चूडामणीमध्ये आचार्य बोलतात नाही का. काय बाबा ही माया? अरे ही माया म्हणजे अव्यक्त नावाची परमात्म्याची शक्ती आहे, सामर्थ्य आहे तिचं. वाटेल ते करू शकते. अरे रावाला रंक, रंकाला राव करणारी जर दुसरी कोणी असेल तर ती माया आहे महाराज. मी आपल्याला साधं बोलू, बाकीच्यांचं तुमचं माझं सोडून द्या. या मायेचं सामर्थ्य असं आहे महाराज, परमात्म्याला सुद्धा सगुण व्हायचं असेल तर हिचा आधार घ्यावा लागतो. विठ्ठला विठ्ठला. मायेचा परिचय आपल्याला सामर्थ्यानं करून द्यावा लागतो, तो प्रमाणानं मिळत नाही. मायेला काय प्रमाण आहे हो? आता हे वेदांताचे विषय आहेत, खरं म्हणजे रात्री बोलूच नाहीत.
विनाकारण ते झोपेला कारण ठरतात. परंतु आता काय करू, मला सवय लागली. पण ऐका, थोडं ऐका, झोपेत ऐकलं तरी चालेल, ऐका. मायेचा परिचय हा सामर्थ्यानं करून द्यावा लागतो, त्याला प्रमाण नाही काही. मायेला काय प्रमाण देता बोला? मायेच्या अस्तित्वाला प्रमाण काय आहे? ज्ञानोबराय म्हणतात काही प्रमाण नाही. नाही म्हणू जाईजे तव विश्वाकारे देखीजे, विश्वाईसे म्हणिजे तरी ते माया. ज्ञानोबराय चिंतन करतात. नाही म्हणू जाईजे म्हणायला गेलं तर माया नावाची काही वस्तू नाही आहे. काय आहे माया म्हणजे? काही नाही महाराज. बस धर्माम्य इति जायन्ते जायन्ते ते न तत्वतः जन्म मायोपमं तेषां साच माया न विद्यते. गौडपादाचार्यांचं वचन आहे कारिकेमधलं. साच माया न विद्यते, माया विद्यमान नसते. माया नावाची काही वस्तू आहे का? माया नाम वस्तू तरीही नैवम साच माया न विद्यते. आचार्यांचं भाष्य आहे त्याच्यावर. मायेत्य विद्यमानस्य आख्या इति अभिप्रायः आचार्य बोलतात. जाऊ द्या, कंटाळा आणत नाही मी आपल्याला. काही गोष्टीला आपल्याला प्रमाणानं जाणता येत नाही, तिच्या सामर्थ्यानं तिला जाणावं लागतं. मृगजळ आहे, काय प्रमाण देता हो मृगजळाला? मनुष्य झोपेतून जागा होतो आणि जागा झाल्यानंतर म्हणतो की मला स्वप्न पडलं. कशावरून असं विचारलं तर त्याला काही प्रमाण नाही. कशावरून? अरे त्या स्वप्नाच्या सामर्थ्यानं स्वप्नाला जाणा. कशावरून स्वप्न पडलं? माणूस उठतो झोपेतून, तो म्हणतो नाही हो स्वप्नामध्ये मी वाघ बघितला. कशावरून? हे का माझ्या अंगाला घाम आला. सामर्थ्य आहे त्याचं. त्याच्या सामर्थ्यावरून त्याची कल्पना करा. उदाहरण जर आपल्या लौकिकातलं द्यायचं झालं सामान्यत्वानं, तर एखाद्या मंत्र्याचा, एखाद्या नेत्याचा जो परिचय करून दिला जातो तर त्याला काही प्रमाणानं परिचय नाही, त्याचं सामर्थ्य. अय मंत्री फार मोठे आहेत. कशावरून? आत्तापर्यंत 4 वेळेला मंत्रीपद भोगलंय. आत्तापर्यंत 5 वेळेला ते काय मंत्री होते, अमक्या खात्याचे होते, तमक्या खात्याचे होते. मंत्र्याचा परिचय कशा? त्यांचं सामर्थ्य. आत्तापर्यंत त्यांनी किती पैसे खाल्ले, सामर्थ्य आहे ना महाराज. याला ताकद लागते हो, आपल्यासारख्यांना जमत नाही महाराज. जमत नाही, तुम्ही प्रयत्न करून बघा. एखाद्याने मंत्री म्हणजे निवडणुकीला उभं राहायचं म्हटलं तर सामर्थ्य लागतं त्याला काहीतरी, त्याच्यावरून त्याचा परिचय होतो. मंत्री मोठा का? हा निवडून कशावरून येईल? रात्री किती वाटण्याचं सामर्थ्य आहे, त्याच्यावरून त्याचं महत्त्व. काही काही गोष्टींचा परिचय सामर्थ्यानं होतो, काही गोष्टींचा परिचय हा प्रमाणाने करून द्यावा लागतो. उदाहरण जर सांगायचं झालं तर पाप पुण्य कशावरून ओळखायचो? स्वर्ग आहे की नाही कशावरून ओळखायचं? नरक आहे की नाही कशा? आम्ही म्हणू भाविकतेने म्हणू स्वर्ग आहे का आहे, नरक आहे का आहे. तुम्हाला जर विचारलं नरक आहे का, नरकात पडायचं आहे का, तुम्ही म्हणाल नाही हो आम्हाला नरकात बिरकात काही, स्वर्गात जायचं का? जायचं. स्वर्ग नरक आहेत, तुम्ही कशावरून ओळखलो? स्वर्गाचा परिचय कशाने होतो? हे पुण्य आहे, हे पाप आहे, हा धर्म आहे, हा अधर्म आहे. कोण सांगतं याला? याला प्रमाण लागतं महाराज. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित. 16वा अध्याय शेवटचा श्लोक भगवान बोलतात नाही का? कार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते कुडे लोकी वाळा वेगा. ज्ञानोबराय बोलतात शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण. सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण. स्वर्ग आणि नरकाचा परिचय कशावरून? स्वर्ग आहे कशावरून? काही नाही हो, ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलंय म्हणून प्रमाण आहे त्याला. भागवतामध्ये स्वर्गाचं नरकाचं वर्णन आलं म्हणून त्याला प्रमाण आहे. आम्ही काही स्वर्ग बघितला नाही. गंमत अशी आहे महाराज, स्वर्गात गेलेले सांगायला येत नाहीत आणि सांगणारे तिथं कधी जात नाही. कशावरून स्वर्ग मानायचा आम्ही? सांगा ना, कशावरून मानायचा? स्वर्गाचा परिचय कसा करून घ्यायचा आम्ही? स्वर्ग आहे त्याच्या अस्तित्वाचा पुरावा काय? जाणारे सांगायला येत नाहीत. कल्पना करा, एखाद्या माणसाला आपण पोचवून आले म्हणजे कळतं ना, इकडची भाषा काय मला माहीत नाही. पोचवून आलो म्हणजे कळतं ना. एखाद्या माणसाला पोचवून आलो, रात्री घरी आलो, स्नान वगैरे झालं, जेवण वगैरे झालं, रात्री आपण खोलीमध्ये गेलो, दिवा बिवा बंद केला, अंधार केला, आता झोपायचं म्हणून झोपलो, आणि ज्याला पोचवून आलो तो सांगायला आला. स्वर्ग कसा असतो? मी आत्ता स्वर्गात जाऊन आलो, स्वर्ग कसा असतो हे जर तो सांगायला आला तर काय होईल? त्याचं काय होईल माहीत नाही. आपण नक्की स्वर्गवासी.
अरे जाणारे आम्हाला सांगायला येत नाहीत, म्हणजे ज्यांना त्या स्वर्ग नरकाचं प्रत्यक्ष आहे ते आम्हाला सांगायला येत नाहीत आणि आम्ही वाचून सांगतो ते तिथपर्यंत पोचत नाहीत. मग अस्तित्वाला पुरावा काय? काही नाही महाराज, याला एकच उत्तर आहे, प्रमाणानं हे ओळखा. धर्म आणि अधर्म कशाने ओळखायचे? हा धर्म कशावरून, हा अधर्म कशावरून? शास्त्र म्हणतं म्हणून. गीता म्हणते, वेद म्हणतात, उपनिषद म्हणतात, स्मृती म्हणते, संत वाङ्मय म्हणतं, पुराण म्हणतात, म्हणून त्याला धर्म म्हणायचं. दान करणं हा धर्म आहे. कुणी सांगितलं दान करणं धर्म आहे? दान केलेले सुद्धा नरकात गेलेले आहेत, उदाहरण आहेत आपल्याकडे. मग दानाला पुण्य का म्हणा? कारण शास्त्र म्हणतं म्हणून. काही गोष्टींचा परिचय हा प्रमाणाने होत असतो आणि काही गोष्टींचा परिचय हा स्वरूपानं होत असतो. मी 3 उत्तरं आपल्यासमोर, 3 चिंतनं आपल्यासमोर ठेवतोय. काही गोष्टींचा परिचय सामर्थ्यानं होतो, काही गोष्टींचा परिचय प्रमाणाने होतो आणि काही गोष्टींचा परिचय स्वरूपानं होतो. आपल्याला जीव ओळखायचा आहे, जीवाचा परिचय प्रमाणाने करून देता. मायेला प्रमाण नाही, धर्म अधर्माला सामर्थ्य नाही. धर्म म्हणजे काय? अरे धर्म म्हणजे सुद्धा शेवटी जडच आहे हो. कर्मातून उत्पन्न होणारं काय असणार आहे? शेवटी जड. ज्ञानोबारांनी काय धर्माधर्माला चांगलं म्हटलंय काय? जर धर्माधर्माला चांगलंच म्हणायचं असतं तर भगवंतांनी त्याचा त्याग करायला का सांगितला? सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवान का बोलले? ज्ञानोबाराय म्हणतात, ऐसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ, म्हणून त्यजुनी त्यजी सकळ धर्मजात. सकळ धर्मजात त्यजुनी त्यजी. का? कारण धर्म हा अज्ञानापासून उत्पन्न होतो अर्जुना, म्हणून त्याचा त्याग कर. हे बोलणं काय? अरे धर्माधर्माचं सामर्थ्य बघून चालत नाही, त्यांना काही सामर्थ्य नाही महाराज. ते प्रमाणानं हुडकावं लागतं, प्रमाणानं शोधावं लागतं. मायेला प्रमाण देऊन चालत नाही, सामर्थ्यानं बघावं लागतं. आणि जीवाचा परिचय करून देताना जीवाला प्रमाणही नाही, जीवाला सामर्थ्य तर अजिबात नाही. मग जीव कशावरून ओळखायचा? तो त्याच्या स्वरूपावरून ओळखायचा. अहम ब्रह्मास्मी. स्वरूप काय त्याच्यावरून ओळखा. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. बस, हा स्वये परब्रह्म. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव कोठे जीव निराळा, कोठे जीव तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव म्हणून आपला जो परिचय, देहाचा परिचय, देह संबंधानं होणारा परिचय, याचा विचार तुकोबाराय करत नाहीत. स्वरूपानं स्वतःचा परिचय करून देतात. कारण माणसाला स्वतःचा परिचय उपाधीच्या संबंधानं करून देण्याची आत्तापर्यंतची सवय आहे. ती सवय मोडली पाहिजे, कारण ती सवय घातक आहे. स्वतःचा परिचय माणसं करून देतात. कशानं करून देतात? एकतर उपाधीनं करून देतील, मगाशी बोलल्याप्रमाणे सामर्थ्यानं करून देतील, मगाशी बोलल्याप्रमाणे प्रमाणानं करून देतील आणि मगाशी बोलल्याप्रमाणे स्वरूपानं करून देतील. मी एका वाक्यात सांगतो, तिकडे यायचंच आहे मला, पण तरी एका वाक्यात सांगून जातो. जो स्वतःचा परिचय उपाधीनं करून देतो तो अज्ञानी असतो. ऐका, एक वाक्य फक्त. जो स्वतःचा परिचय उपाधीनं करून देतो तो अज्ञानी आहे. जो स्वतःचा परिचय सामर्थ्यानं करून देतो तो अभिमानी आहे. जो स्वतःचा परिचय प्रमाणाने करून देतो तो धार्मिक आहे. आणि जो स्वतःचा परिचय स्वरूपानं करून देतो तो संत आहे. विठ्ठला विठ्ठला संत आपला परिचय उपाधीनं करून देत नाहीत. मी येतो तिकडं. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला हा परिचय करून देतात. पण हा परिचय करून देताना जर अभंगाची ठेवण आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की 2 पद्धतीनं तुकोबारायांनी या अभंगामध्ये स्वतःचा परिचय करून दिला. मी कोण आहे?
याचा विचार आपण केला पाहिजे. आहे मी हा कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण आहे बाबा मी? हा मूलभूत प्रश्न आहे. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्तिह विचार्य सोयमीदृशः. विवेकचूड त्या अपरोक्षानुभूतीमध्ये आचार्य बोलतात. मी कोण आहे ओळखलं पाहिजे. आम्हाला तेवढंच कळत नाही, बाकी सगळं कळतं. तू कोण आहेस हां हे सांगू शकतो. तू चोर आहेस, तू अमुक आहेस, तू लुटारू आहेस, तू माझा द्वेषी आहेस, तू हा आहेस, तू पण तू मी कोण आहे, मी कोण आहे एवढं विचारू नका, ते आम्हाला कळत नाही. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये दोन पद्धतीनं परिचय करून देतात. एक अन्वयानं परिचय आहे आणि एक निषेधानं किंवा व्यतिरेकानं परिचय. अन्वय आणि व्यतिरेक सिद्धांत मांडण्याच्या या दोन पद्धती आहेत. ऐका, मी उदाहरणानं सांगतो. आपल्या अन्वय आणि व्यतिरेक सिद्धांत मांडण्याच्या दोन. वेदांताचं चिंतन असं आहे महाराज, जो सिद्धांत अन्वयाने पटवून देता येतो पण त्याला जर व्यतिरेक सापडत नसेल तर त्या सिद्धांताला सिद्धांत म्हणायला वेदांत तयार नाही. मी तुकोबारायांचं प्रमाण देऊन बोलतो. आपल्याला अनुकूल काय असतं, एखाद्या पदार्थाच्या उपयुक्तता तीही आम्हाला सांगता आली पाहिजे आणि ती उपयुक्तता पटवून देण्याकरता त्या वस्तूच्या अभावात आमची हानी काय होणार आहे हेही सांगता आलं पाहिजे. म्हणजे काय, सोपं बोलतो. एखादा मुलगा असतो, शिकलेला असतो, इंजिनियर झालेला आहे, पण नोकरी मिळाली नाही. तो म्हणतो नाही हो मला नोकरी मिळाली पाहिजे. कशाकरता मिळाली पाहिजे? मग तो त्याचे लाभ सांगतो. मला नोकरी मिळाली म्हणजे संपत्ती मिळेल, नोकरी मिळाली म्हणजे माझं लग्न होईल, नोकरी मिळाली म्हणजे माझं घर चालेल, नोकरी मिळाली म्हणजे आईवडिलांचा औषधोपचार करू शकेन, नोकरी मिळाली म्हणजे बहिणीचं लग्न करू शकेन. तो 100 गोष्टी सांगेल. आणि एवढं करून त्याला जर विचारलं बाबा तुला जर नोकरी मिळाली नाही तर, तो म्हणतो मग तर सगळंच वाया गेलो. हे सांगता आलं पाहिजे महाराज सिद्धांतामध्ये. मी तुकोबारायांचा एक अभंग फक्त उदाहरणाकरता म्हणून समोर ठेवतो आणि या विषयातून पुढे जातो. एका अभंगामध्ये तुकोबारायांनी देवाला प्रार्थना करताना काही मागणं मागितलं. ते मागणं मागताना तुकोबाराय देवाला असं म्हणतात की जाणोनी नेणते करी माझे मन तुझी प्रेमखुण देवोनिया. मग मी व्यवहारी, सगळा अभंग पहा. मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र ऐकोनी नायिके निंदास्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीची या सृष्टी चेईल्या जेवी तुका म्हणे ऐसे झालिया वाचोनी करणे तो क्षीण वाटत असे. अभंग 5 चरणाचा सरळ आहे. तुकोबाराय देवाला म्हणतात देवा माझं मन जाणून नेणतं करा. भगवंताने विचारलं कशासाठी तुकोबाराय? तुमचं मन जाणून नेणतं आम्ही प्रेमखुण देऊन करायचं. कशा करता? तुकोबाराय म्हणतात देवा जर तसं तुम्ही केलं तर मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र. मग मी व्यवहारामध्ये कमळाचं पान पाण्यात राहतं तसा राहीन. बरं अजून काय होईल? ऐकोनी नायिके निंदास्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज असं माझं होईल. अजून काय होईल? देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीची या सृष्टीची इल्या जेवी असं माझ्या बाबतीत होईल देवा. भगवंताने विचारलं हे होईल होईल म्हणून सांगता, पण समजा मी तुमचं मन जाणून नेणतं केलं नाही तर? तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे ऐसे झालिया वाचोनी करणे तो क्षीण वाटत असे. मग तर देवा आत्तापर्यंत केलेला सगळा परमार्थ आमचा वाया गेला असं होईल. हो मला मिळालं तर काय होईल हा लाभ जसा सांगता आला पाहिजे तसं मला न मिळालं तर काय होईल याचं नुकसानही आपल्याला सांगता आलं पाहिजे. लाभ आणि नुकसान या दोन्हीचं चिंतन जिथं एकत्रित येतं त्याला सिद्धांत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला म्हणून आपला परिचय जो केवळ उपाधीवरून देण्याची माणसाला सवय लागली तिथं तुकोबाराय आपला परिचय स्वरूपानं करून देण्याचा विचार आपल्या समोर ठेवतात. कोण आहे बाबा मी ओळखलं पाहिजे. माझं स्वरूप काय, मी कोण, माझा पत्ता काय, माझं गाव काय याच्यावरून जर परिचय द्यायचा असेल तर तो परिचय उचित नाही. हे मी मला ओळखल्याचं लक्षण नाही हे तुकोबाराय बोलतात. ऐका, काही लोकांना गावावरून परिचय करून देण्याची सवय असते. काही लोकांना स्वतःचा परिचय कार्यावरून करून देण्याची सवय असते. काही लोकांना आपला परिचय संबंधावरून करून देण्याची सवय असते. काही लोकांना आपल्या जन्म मरणावरून आपला परिचय करून द्यायची सवय असते आणि काही जणांना आपला परिचय उपाधीवरून करून देण्याची सवय असते. मी 5 प्रकार सांगतो कारण या अभंगामध्ये 5च चरण आहे म्हणून 5 प्रकारानं सांगतो.
काही लोकांना आपला परिचय गावावरून करून द्यायचा. कोण आहात तुम्ही? अहो मी मुंबईत राहतो. अरे म्हणजे काय फार मोठं झालं काय? मुंबईत राहणारा माणूस आहे मी, काय परिचय करून दिला? गावावरून. काही लोकांना आपला परिचय करून द्यावा लागतो कार्यावरून. अहो कोण आहात तुम्ही? अहो माझे 4 उद्योग आहेत शहरामध्ये, कार्यावरून परिचय. कोण आहात तुम्ही? अहो मी अमक्या अमक्या मंत्र्याचा, अमक्या बायकोच्या चुलत भावाच्या, चुलत वहिनीच्या, चुलत सासूच्या, चुलत जावयाचा, चुलत मेवणा. कोण म्हशीचा मामा असतो देव जाणे, पण तिथून इथपर्यंत येतो महाराज मंत्र्याशी जोड. संबंधावरून परिचय करून देतात काही माणसं. मी कोण आहे याचा परिचय. काही लोक आपला परिचय करून देतात जन्मवर्णावरून, आणि काही लोक आपला परिचय करून देतात उपाधीवरून. नामरूप नाही आम्हा, उपाधीवरून परिचय करून देण्याचा प्रयत्न. नाम काय, रूप काय, अमुक काय, तमुक काय याचा परिचय. पण उपाधीवरून करून दिलेला परिचय हे अज्ञानाचं लक्षण आहे. आपण स्वतःला न ओळखल्याचं लक्षण आहे महाराज. आपण कोण हे आपल्याला कळलं पाहिजे. छोटीशी कथा सांगेन आणि पुढे जाईन. ऐका. भगवान श्रीकृष्णाचा अवतार गोकुळामध्ये झाला. आपल्याला सगळ्यांना भागवत ऐकून माहिती आहे, मला त्यात रमायचं नाही आहे फार. पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार गोकुळामध्ये झाला म्हणजे भगवान गोकुळामध्ये आविर्भूत झाले. आणि आल्यानंतर भगवंताच्या बाललीला सुरू झाल्या. पहिल्यांदा पुतना मारली, अमुक झालं, तमुक झालं, हे झालं, ते झालं, काही प्रसंग घडले. त्याच्यामध्ये भगवंताचं कर्तृत्व हे सगळीकडे हळूहळू पसरायला लागलं. गोकुळामध्ये भगवान अवताराला आले ही बातमी कर्णोपकर्णी काशी क्षेत्रामध्ये जाऊन पोचली. काशीमध्ये, काशी विद्वानांची भूमी, विद्वानांचं माहेरघर, तिथपर्यंत ही बातमी गेली. आणि गेल्यानंतर काशीमध्ये सगळ्या विद्वानांची एक बैठक भरली. त्या बैठकीमध्ये अशी चर्चा सुरू झाली की म्हणे कुठेतरी गोकुळ म्हणून एक गाव आहे, तिथं म्हणे भगवान अवताराला आलेत असं आपल्याला कळतंय, तर याची सत्यासत्यता आपण तपासून घेतली पाहिजे. सभेमध्ये चर्चा सुरू झाली. तिथले जे मोठे विद्वान ब्राह्मण वगैरे कोण वैदिक होते ते म्हणाले, काय भगवान आले आले म्हणता, असे काही भगवान कुठे येतील काय? रोज उठून हल्ली रोज एक भगवान तयार होतो, कशा करता काय? म्हणून आपण त्याला मान्यता द्यायची. काय नाही, असं काही झालेलं नसेल, या काहीतरी अफवा आहेत, हे बरोबर नाही, हे थांबवलं पाहिजे. पण आला नसेल कशावरून? काही जणांनी सांगितलं कसा येईल सांगा ना. कुणाच्या घरी आला? म्हणे नंदाच्या घरी. नंद कोण आहे? अरे तो गवळी आहे. मग लोकांनी, तिथल्या विद्वानांनी सांगितलं गवळ्याच्या पोटी भगवान अवताराला येतील, आमची पोटं काय ओस पडली काय? आम्ही आयुष्यभर वेद घोकलेत, आम्ही आयुष्यभर शास्त्र चर्चा केली आहे, आम्ही आयुष्यभर आमचे नित्यनियम सांभाळलेत, आम्ही अमुक केलंय, आम्ही तमुक केलंय, एवढं वेदाची सेवा केली, एवढी शास्त्राची सेवा केली, आणि आमच्या पोटी यायला भगवंताला काय धाड भरली होती? म्हणून गवळ्याच्या पोटी जातील? कसे जातील गवळ्या? कोण गवळी? अरे साधी गायींची शेणकाडी करणारा माणूस, आणि त्याच्या पोटी भगवान जातील? असं कसं होईल? काही नाही, हे काही खरं नाही. मग निर्णय असा झाला की हे जर खरं नसेल तर तिथपर्यंत गेलं पाहिजे. तो कोण जन्माला आलेला मुलगा आहे त्याची परीक्षा केली पाहिजे आणि त्याची असत्यता जगतासमोर प्रकट केली पाहिजे. ठीक आहे, कोण जाणार? मग त्या सगळ्यांनी मिळून त्यांच्यातला एक जो विद्वान होता, तज्ज्ञ होता, त्याला काही निवडलं, त्याला काही वाटखर्ची दिली, हे पैसे तुमच्याजवळ ठेवा, ते गोकुळ म्हणून कुठपर्यंत आहे तिथपर्यंत जा, ते बघा, तपासा, त्याची परीक्षा करा, आणि जगाला सांगा की हे भगवान कोणी नाहीत, हा परमात्मा नाही, एक माणसाचं पोरग आहे. भगवान श्रीकृष्णाला माणूस म्हणणाऱ्याचं तोंड बघू नये असं तुकोबाराय म्हणतात. पांडुरंगाला माणूस म्हणणाऱ्याचं तोंड बघू नये. पण आता ते विद्वान आहेत, त्यांना कोण काय म्हणणार? त्यांना कोण काय? अहो भगवान श्रीकृष्णाला माणूस म्हणणारा मनुष्य समोरून आला तर माणसाने सचैल स्नान करावं त्याचं तोंड बघितल्याचं प्रायश्चित्त म्हणून, असं महाभारताने म्हटलंय. न भूतसंघ संस्थानो देवस्य परमात्मनः यो वेत्ति भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मनः स सर्वस्मात् बहिष्कार्यः श्रौतस्मार्त विधानतः मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानमाचरेत. महाभारत बोलतं भगवान श्रीकृष्णाला माणूस म्हणू नये, पण त्यांनी सांगितलं जा, माणसाचा मुलगा आहे तो, सांगा जगाला ओरडून. तो जो विद्वान होता निवडलेला तो आला बाबा, मजल दर मजल करत कसा तरी गोकुळामध्ये आला. आल्यानंतर चौकशी केली, नंदाचा घर, नंदाचा वाडा कोणता? लोकांनी सांगितलं.
आले नंदाच्या वाड्यात, अंगणामध्ये आले, आवाज दिला. यशोदामाई होती, बाहेर आली. कोणीतरी ब्राह्मण आहे, काहीतरी लांबून आलेला दिसतोय. नंदबाबाला बोलवलं. नंदबाबांनी त्यांना आदराने वर घेतलं, पाट मांडला, आसन दिलं, बसवलं. हात जोडून नंदबाबांनी विचारलं, महाराज कुठून येणं केलं? म्हणे मी काशीहून आलो. नंदबाबांना इतका आनंद झाला, त्यांना वाटलं चला बाबा, साक्षात परमात्म्याचा आपल्याला आशीर्वाद आला, आपल्या घरात मुलगा झाला आणि विश्वेश्वराने आपल्याला आशीर्वाद पाठवला. आनंद वाटला, बाबा बरं झालं आलात आपण. कशासाठी येणं केलं? मग त्याने विचारलं, तुमच्या घरी भगवान अवताराला आलेत अशी जाहिरात करता? नंदबाबांनी सांगितलं, अशी जाहिरात मी केली नाही. माझ्या घरी भगवान आलेत असं मी कधी म्हटलं. मग लोक काही म्हणतील, मी काय करू त्याला? लोक काही म्हणतील, मी काही असं म्हणत नाही की आम्हाला कळतं काय त्याच्यातलं? देव आहे का नाही, देवाला ओळखण्याचं तरी सामर्थ्य आमच्या ठिकाणी आहे का? आम्हाला काही कळत नाही. लोक म्हणतात देव आहे म्हणून भगवान आहेत, हरी आला अवताराला आले, आम्ही म्हणतो भगवान आहेत तर भगवान आहेत, असं खोटं का सांगता? नंदबाबांनी सांगितलं, महाराज मला एक सांगा, आपल्या पोटी आलेल्या पोराला कोणता आईबाप भगवान श्रीकृष्ण मानत नाही हो? अरे आपल्या पोटी आलेल्या कोणत्याही बालकाला आई देव म्हणते, कान्होबाचा अवतार म्हणते, माझा कान्होबा म्हणते, माझा विठोबा म्हणते. असतो काय? नसतो ना. त्यांना कळत नाही, प्रेमापोटी म्हणतात लोक. नाही नाही म्हणे, असं करून चालणार नाही, तुम्ही काहीतरी अफवा पसरवता, मला परीक्षा करावी लागेल. नंदबाबा म्हणाले, अप्पा ते परीक्षा काय करायची ते तुम्ही जाणे, आमचा कान्होबा जाणे आणि ती परीक्षा जाणे, आम्हाला काही कळत नाही. पण तुम्ही अनायासे आलात, मला आनंद वाटला, तुमची काही व्यवस्था करतो. आणि जर परीक्षाच घ्यायची असेल तर बघतो, 4 लोकांना गावातल्या बोलावतो, त्यांच्यासमोर करा परीक्षा, म्हणजे आम्ही तरी उघडे पडू. चांगली गोष्ट आहे. त्यानिमित्तानं तुमचं प्रवचन तरी ऐकता येईल आम्हाला. एवढ्या लांबून तुम्ही आलात, काही प्रवचन करा, आम्हाला सांगा देव कसा ओळखायचा असतो. मी गावातल्या लोकांना. नंदबाबा बाहेर निघून गेले. यशोदामाईला सांगितलं, यांच्या भोजनाची काय दूध पाण्याची व्यवस्था करा. यशोदामाई आत निघून गेली. नंदबाबा गावात गेले, निघून गेले आणि भगवान श्रीकृष्ण रांगत 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 तिथं आले. त्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि भगवंताच्या लक्षात आलं, आपलं गिऱ्हाईक हेच आहे. बस बस बस, ओळखच पटली. त्यांना काही खुर्ची आसन दिलं होतं. भगवान रांगत रांगत तिथं आले, त्यालाच धरून उभे राहिले आणि भगवंताने त्यांनाच विचारलं, कोण तुम्ही? आता लहान मुलं आहे हो, काय विचारेल याचा काही नेम आहे का? काय सांगेल याचा काही नेम आहे का? लहान मुलाचं अंतःकरण निर्वैर असतं महाराज, प्रांजळ मन असतं. लहान मुलं कुठं काय बोलतील याचा नेम नाही, म्हणून चांगल्या कार्यात घेऊन जाऊ नये. अहो आमच्याकडे एक जण आपल्या मुलाला घेऊन मित्राच्या लग्नाला गेले. ते मित्राचं लग्न, तिथं त्याला हे घातलेलं, ते पोशाख त्याचा, ते काय सूट बीट घातलेला, ते डोक्यावर काय असतं ना ते लग्नामध्ये. मग ते सगळ्या तयारीत तो उभा हा गेला तिथपर्यंत. ते गेल्यानंतर ते बाप भेटला मित्राला, काय अभिनंदन करायचं ते केलं, काय शुभेच्छा द्यायच्या. आता या शुभेच्छांनी काही फरक पडत नसतो खरं म्हणजे, पण देतात लोक, त्याला काय करणार. तुमच्या गृहस्थाश्रमाला आमच्या शुभेच्छा, तुझा सुखाचा झालाय काय आत्तापर्यंत, तू त्याला सांगतोय शुभेच्छा म्हणून. म्हणायची पद्धत असते, म्हणतात लोक. त्याने बापाने मित्राला काही शुभेच्छा द्यायच्या त्या दिल्या. आणि देऊन झाल्यानंतर त्या मुलाला असं वाटायला लागलं, कडेवर बसलेल्या, या माणसाला कुठंतरी बघितलंय. नेहमीच घरी येणारा मित्र, पण काय त्या पोशाखामुळे ओळखू आला नाही. त्या मुलाला वाटायचं, अरे कुठंतरी बघितलंय. बापाने, अरे आपल्या काकाला ओळखलं नाही तू? आपला काका नेहमी येतो तो आपल्या घरी काका. त्या स्टेजवरती ते कार्ट बापाला म्हणालं, म्हणजे बाबा जो गेल्यावर तुम्ही गाढव गाढव म्हणता तो हाच ना? पोरांना अशा ठिकाणी नेऊ नये महाराज, नेऊ नये. मग पोरं विचित्र अहो कारण काय, मनात काही नसतंच ना त्यांच्या, म्हणून मोकळं बोलतात हो. जो चोरून बोलतो ना त्याच्या चारित्र्यावर संशयच आहे महाराज. मुलं काय मोकळं मन असतं, काय बोलायचं. भगवान श्रीकृष्ण त्याच्या खुर्चीला धरून उभे राहिले आणि भगवंताने त्यालाच विचारलं, पंडिताला, कोण आपण, कोण तुम्ही म्हणल्यानंतर आता लहान मूल रांगत आलं, त्याला काय कल्पना. त्याने सांगितलं, मी काशीहून आलो. भगवान म्हणाले, ते तुमचं गाव झालं, तुम्ही कोण? त्याला वाटलं, अरे पोरगं चुणचुणीत आहे, हुशार आहे. त्याने सांगितलं, मी फार मोठा पंडित आहे.
भगवान म्हणाले ते तुमची पदवी झाली हो, तुम्ही कोण? तुम्ही कोण? पुन्हा सांगितलं तो मी अमुक अमुक भट नाव सांगितलं त्याने. भगवान म्हणाले ते तुमचं नाव झालं हो, तुम्ही कोण? तुम्ही कोण? त्याने शेवटी भगवंताचा हात, लांब आहे पुष्कळ पण थोडक्यात सांगतो, भगवंताचा हात हातामध्ये घेतला, स्वतःच्या अंगाला लावला आणि त्या पंडितांनी सांगितलं हे बघ हा जो तुझ्या हाताला लागतोय ना तो मी आहे. भगवान म्हणाले ते तुमचं शरीर झालं, तुम्ही कोण आहेत? कारण गंमत अशी होती, भगवान त्याला स्वरूपावरून विचारत होते आणि तो बिचारा उपाधीवरून बोलत होता. शेवटी त्याला भगवान म्हणाले तुम्ही कोण सांगा ना. त्याला उत्तरच जेव्हा देता येईना तेव्हा भगवान इकडं तिकडं बघितलं भगवंतानी, आई जवळ नाही, वडील जवळ नाहीत, आणि भगवान हळूच त्याच्या जवळ जाऊन म्हणाले आधी स्वतःला ओळखायला शिका आणि मग माझी परीक्षा करायला इथं या. मी कोण हेच मोठ्या मोठ्यांना कळत नाही. मी कोण तुकोबारांना ते जाणवून द्यावं लागतं. मी वासुदेव तत्वता तुकोबाराय वासुदेवामध्ये आपल्याला परिचय करून देतात. मी कोण? मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. पण हे कधी कळो येईल? विचारिता. कुणाला विचारिता? नाही, विचार केला तर कळो येईल. आम्ही विचार करत नाही ही आमची अडचण आहे. देवाने आम्हाला विचाराची सगळी साधनं दिली आहेत, आम्ही करत नाही, त्याला देव काय करेल? देवाने कुणाला बुद्धी दिली नाही सांगा ना? कुणाला दिली नाही? सगळ्यांना दिली. मी जाहीर विचारतो, चला इथं मंडप भरला, मी सगळ्यांना विचारतो, आपल्यापैकी बुद्धी नाही त्याने हात वर करा. सोपं बोलतो की बुद्धी नसणाऱ्याने हात वर करावा. करल का कोणी? कोणी करत नाही आणि ते योग्यही नाही. कोणी बुद्धी नाही त्याने हात वर करा म्हणलं. बरं समजा एखाद्याने खरंच केला, बुद्धी नाही म्हणून हात वर एखाद्याने केलाच, तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला बुद्धी नाही म्हणून आपण हात वर केला पाहिजे. एवढं कळण्या एवढं तरी त्याच्याजवळ बुद्धी आहे का नाही? मग त्याला बुद्धी नाही असं कसं म्हणता येईल? देवाने बुद्धी दिली नाही असं नाही, सगळ्यांना दिली. मी नेहमी सांगतो बुद्धी नाही असं नाही. नोटाबंदीच्या काळात कशी चालली आणि मग ज्ञानेश्वरी गाथा वाचतानाच का चालत नाही? बुद्धी नाही कोण म्हणेल महाराज? आम्ही विचार करत नाही ही आमची अडचण आहे. म्हणून समर्थांनी विचारलंय ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधो निपाय. समर्थ बोलतात ना, फार गोड बोलणं समर्थांचं, भाषा फार गोड वापरली. जगी सर्व सुखी असा कोण आहे असा प्रश्न विचारलाय समर्थान. त्याचं उत्तर कोण आहे? विचारी मना तुची. अरे शोधून पहा बाबा या जगात. असं नाही आहे ते. मी थोडा वेगळा अन्वय लावतो, त्याचा वेगळा अन्वय लावतो. संतांना काय असतं, आपणच प्रश्न विचारून आपणच उत्तर देण्याची सवय असते. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, ज्ञानोबारांनीच विचारायचं, उत्तर त्यांनीच द्यायचं. सगुण निर्गुण एक गोविंद रे. तसंच आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? समर्थाने विचारलं. उत्तर काय? उत्तर पुढच्या शब्दात आहे, विचारी. बस तेवढंच, तिथंच थांबा, मनाकडे जाऊच नका. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी. जो विचार करणारा माणूस आहे ना, तोच या जगतामध्ये सर्व सुखी आहे महाराज. मग मना असा जो विचार करणार आहे ना, तो शोधून पाहे. तो शोधून बघ, कारण विचार करणाऱ्याला शोधावं लागतं. आपला वारकरी संप्रदाय विचार
काय सांगू आता, आपण त्याच प्रांतामध्ये आहात. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी वारकरी संप्रदायाचं कौतुक करताना काय म्हटलं? वारकरी संप्रदाय हा शहाणा संप्रदाय. जगाच्या पाठीवर सर्वात शहाणा संप्रदाय जर कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय, गुलाबराव महाराजांनी म्हटलं. पण मी गंमत सांगतो, टाळ्यानंतर वाजवा. मी गंमत सांगतो आपल्याला. गुलाबराव महाराजांनी शहाणा संप्रदाय म्हटलंय, शहाण्याचा संप्रदाय नाही म्हटलंय. याचं कारण उत्तर लक्षात येतं का? विचारलंय. शहाण्याचा संप्रदाय नाही म्हटला, शहाणा संप्रदाय म्हटला. हां, सांगू का? शहाण्याचा संप्रदाय जर म्हटलं असतं ना तर फक्त शहाणेच इथं आले असते. पण हा शहाणा संप्रदाय असल्यामुळे कसाही इथं आला तरी हा त्याला शहाणा करतो, म्हणून हा शहाणा संप्रदाय. खटनट यावे शुद्ध, अरे मूढ पापी जैसे तैसे, पण उतरी कासे लावून शहाणं केलं की नाही त्यांना? शहाण्याचा असता तर शहाणेच आले असते, पण शहाणा संप्रदाय असल्यामुळे कोणी या आणि शहाणं होऊन जा असा संप्रदाय महाराज. विचाराला प्रवृत्त करणारा संप्रदाय. आम्ही विचार करत नाही. आणि तुकोबाराय म्हणतात की बाबा विचार केला तर कळू येईल, कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता, नाही दुजा आणि कमागुता गा. आम्ही कोण आहोत हेच आम्हाला कळत नाही, म्हणून आपला परिचय तुकोबाराय करून देतात. उपाधीवरून करून दिलेला परिचय हा खरा परिचय नसतो. उपाधीवरून करून दिलेला परिचय हा दुःखाला कारण होतो. आणि म्हणून या कारणाकरता मी कोण आहे हे आपल्याला कळणं फार आवश्यक आहे. म्हणून तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला आपला परिचय करून देतात. विठ्ठला विठ्ठला थोडासा विचार अजून त्याच्यातला सांगतो. कोणी म्हणेल कशा करता आम्ही ह्या खटाटोपात का पडावं, ही उठाटेव कशा करता मला स्वतःला समजून घेण्याची? स्वतःला समजून न घेणारा कुत्रा या जगात जगत नाही का? स्वतःला समजून न घेणारं गाढव या जगात उपाशी मरतं का? मग मीच स्वतःला समजून घेण्याचा खटाटोप का करावा? मी त्याला एकच उत्तर देईन की तू स्वतःला गाढव समज आणि मग पुढचे मार्ग सोपेत. गाढव स्वतःला ओळखत नाही, तू स्वतःला तसं समज. तुला ओळखण्याची गरज नाही, गाथा तुझ्याकरता नाहीच आहे. ज्यांना असं वाटतं की तुकोबारायांचा गाथा आपल्याकरता आहे, ज्यांना असं वाटतं की तुकोबारायांनी आपल्याकरता काही चिंतनं सांगितलेली आहेत, त्यांच्याकरता हा अभंग आहे. महाराज मी कोण याचा परिचय करून घेतला पाहिजे. तुकोबाराय या अभंगामध्ये परिचय करून देतात. आत्मस्वरूपानं स्वतःला जाणणं म्हणजे काय याचं चिंतन तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये केलंय. आत्म्याचं स्वरूप तुकोबाराय 5 चरणामध्ये वेगवेगळं सांगतात. अभंग मी पुन्हा एकदा आपल्यासमोर ठेवतो. काहीच मी नोहे कोणीये गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. आत्म्याचं केवलत्व सांगितलं. नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वाया विण बोल. आत्म्याचं अनिर्वचनीयत्व सांगितलं. नाही माझे कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे काही नोहे. आत्म्याचं असंगत्व सांगितलं. नाही आम्हा ज्यावे मरावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे. आत्म्याचं अखंडत्व सांगितलं. आणि तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, वेगळा त्या कर्मा अकर्मासी. आत्म्याचं निरुपाधिकत्व सांगितलं. विठ्ठला 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 विठ्ठला. पुष्कळ चिंतन करण्यासारखं आहे. आत्मा केवल आहे, आत्मा अनिर्वचनीय आहे, आत्मा असंग आहे, आत्मा अखंड आहे, आत्मा निरुपाधिक आहे. हे आत्म्याला खऱ्या अर्थाने स्वरूपानं ओळखणं झालं. महाराज या सगळ्याचा विस्तार करण्या एवढा वेळही माझ्या हातामध्ये नाही. मला अजूनही थोडंसं पुढे बोलायचं. कशा करता आम्ही कोण आहोत हे जाणलं पाहिजे. मला असं वाटतं की हा अभंग तुकोबारायांनी उच्चारला त्याच्या मागे काही कारण आहे. काय कारण आहे? एकदा तुकोबारायांनी भगवंताच्या बोलण्यावरून काही मागितलं होतं. ऐका मी थोडा इतिहास सांगतो, या अभंगाकडे येतो. तुकोबारायांनी भगवंताच्या बोलण्यावरून किंवा भगवंताच्या वर्णनावरून वर्णन करून भगवंताकडे काही मागितलं होतं. देवाचं असणं हे नित्यत्वानं, सर्वत्वानं, सर्व व्यापकत्वानं या जगतामध्ये आहेच आहे. या जगतामध्ये आहे म्हणण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे परमात्मा. बाकी सगळं नश्वर आहे, बाकी सगळं नष्ट होणार आहे. हे मी नेहमी आपण कीर्तनामध्ये ऐकतो आणि हे ऐकायलाच फार सोपं आहे.
बाकी याचा अनुभव घेणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे, याची मला कल्पना आहे, पण तरी बोलतो. तुकोबारायांनी भगवंतासमोर उभं राहून एकदा देवाला असं मागितलं की देवा, मला तुमच्यासारखी अवस्था पाहिजे. भगवंताने विचारलं, कशी अवस्था पाहिजे तुम्हाला? तुकोबाराय म्हणतात, देवा खरं सांगू? बोला, कशी अवस्था? माझ्यासारखी पाहिजे. माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखी दुसरी अवस्था कशी असेल? वसुदेव देवकीनं अनेक जन्मामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता पुण्य केलं आणि ज्या वेळेला भगवान प्रकट झाले तेव्हा वसुदेव देवकीनं भगवंताला मागितलं, देवा आम्हाला तुमच्यासारखा पुत्र पाहिजे, तुमच्यासारखा पुत्र पाहिजे. आता तुमच्यासारखा पुत्र पाहिजे, भगवान विचार करतात अवताराच्या वेळेला आपण म्हटलंय तथास्तु म्हणून, पण माझ्यासारखा पुत्र दुसरा कसा होईल? माझ्यासारखा मीच आहे. याला अनन्वय अलंकार म्हणतात साहित्याच्या भाषेमध्ये. हा अनन्वय अलंकार आहे. माझ्यासारखा मीच, याला अनन्वय अलंकार म्हणतात. ज्ञानोबारांनी वापरलाय. 10वा अध्याय काढा. राम रावण झुंजिनले कैसे, राम रावणा सारिखे, हा अनन्वय अलंकार, याला अनन्वय अलंकार म्हणतात. बस पुष्कळ आहे ते सांगण्यासारखं, सोडून द्या. गगनम गगनाकारम सागर सागरोपमहा राम रावणयोर युद्धम राम रावणयोर इव, हा अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे. माझ्यासारखा दुसरा कोण? माझ्यासारखा मीच. जगतामध्ये एकासारखा दुसरा नाही महाराज. भगवान विचार करतात माझ्यासारखा दुसरा मुलगा पाहिजे, मग काय माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, म्हणून भगवंताला त्यांच्या पोटी यावं लागेल. भगवान म्हणाले, तुकोबाराय तुम्हाला पाहिजे म्हणता, माझ्यासारखी अवस्था म्हणजे काय, माझ्यासारखी म्हणजे काय ते सांगा ना. तुकोबारायांनी मग देवाला सांग, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार, काहीच संसार तुम्हा नाही. काहीच संसार तुम्हाला उपाधी वेगळे. तुकोबाराय देवाला प्रार्थना करता, देवा उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार आहात ना, तुम्हाला जसा संसार नाही ना, माझं म्हणणं तेच आहे. ऐसे मज करुनी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. तुकोबारायांनी देवाला मला तुमच्यासारखी अवस्था द्या हे मागितलं आणि भगवंतानी तुकोबारायांचा श्रद्धाभाव, तुकोबारायांचं ज्ञान पाहून तुकोबारायांना ती अवस्था दिली आणि ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर तुकोबाराय बोलतात, आता काहीच मी नोहे कोणी गा, आता मी तुमच्यासारखा उपाधी रहित झालो. ती भाषा तुकोबारायांनी बोलून दाखवली. आणखीन एका अर्थानं या अभंगाकडे बघता येतं, थोडंसं विस्तारानं बोलतो. हा अभंग म्हणजे हस्तामलक स्तोत्राचा संकोच आहे महाराज, संकोच. हस्तामलक स्तोत्राचा संकोच आहे. मी येतो तिकडं. एखाद्या विस्ताराचा संकोच करणं आणि एखाद्या सूत्राचा विस्तार करणं याच्यामध्ये संकोचाला जास्त ताकद लागते, बुद्धी लागते. मी साधं बोलतो, ऐका. एका श्लोकावर 4 महिने प्रवचन करणं फार सोपं, काही लागत नाही. खूप प्रमाणं मिळतात, प्रमाणांचा विस्तार करता येतो. ज्ञानोबाराय तुकोबाराय कमीच पडू देत नाहीत. काही किती बोलता येतं. एखादा श्लोक 4 महिने, एखादी ओवी ज्ञानोबारायांची 4 महिने सांगता येते. आम्ही करतो प्रयत्न. एखादा श्लोक चालतो 4-4 महिने, एखादी ओवी चालते महिना 2-2 महिने चालते. काय अवघड काय? एखाद्या श्लोकावर 4 महिने बोला, सोपं आहे. पण 4 महिन्यात जे बोललेलं आहे ते एका वाक्यात सांगा, सोपं आहे का? बोला, सोपं नाही महाराज, हे जास्त अवघड आहे. संकोच करणं. म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी संजयाचं कौतुक केलंय ते या कारणाने. नाहीतर ज्ञानोबारायांना संजयाचं कौतुक करायचं काय कारण आहे? पण ज्ञानोबाराय म्हणतात संजयाचं कौतुक याच्यासाठी आहे की संपूर्ण महाभारताचं सार
संजयाने एका श्लोकात आणून ठेवलं. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. याच्यावर बोलताना ज्ञानोबराय काय म्हणतात? एवं भारताचा अवाका आणो निश्लोका एका संजये कुरुनायका दिधला हती. संकोच करता आला संजयाला, म्हणून संजयाचं कौतुक आहे. संकोच आहे हा, संकोच कशाचा? हस्तामलक स्तोत्राचा संकोच आहे. ही भाषा काय आहे ती सांगतो. काय झालं? जगद्गुरू शंकराचार्यांचा काळ आहे. त्यांच्या काळामध्ये श्रीबली नावाचं एक गाव केरळमध्ये आहे. त्या गावामध्ये एक पतिपत्नी, ब्राह्मण प्रतिपत्नी राहत असत. उतरत्या वयामध्ये त्यांना एक मुलगा झाला. आनंद वाटला. कुलाला दीपक आहे, काही का असेना आपली परंपरा चालू राहील याचा आनंद वाटला. ते मूल हळूहळू कोड कौतुकामध्ये लहानाचं मोठं व्हायला लागलं. जुना काळ. आणि एके दिवशी नवरा कुठे बाहेर गेलेला असताना त्या मुलाला झोपवून आपण कुठेतरी आपलं नदीवर जावं, कपडे भांडी वगैरे धुवून आणावीत या उद्देशानं त्या मुलाची आई निघणार एवढ्यात ते मूल पाळण्यामध्ये जागं झालं. आता त्या मुलाला ठेवता येत नाही, घरात एकट्याला ठेवता येत नाही, बाहेर आपल्याला कपडे धुवायला जाणं आवश्यक आहे. मग काय करावं? त्या बाईने एक काम केलं, त्या मुलाला कडेवर घेतलं, ती गेली नदीवर. नदीवर इकडं तिकडं बायका होत्या, मैत्रिणी होत्या. आता कपडे भांडी सगळी घेऊन गेली. कपडे धुवायचे, वाळवायचे, भांडी वगैरे धुवायची, संध्याकाळी परत यायचं नदीवरून. याच्यासाठी एका हातामध्ये ते काय भांड्याचं कपड्याचं बोचकं घेतलं, कडेवर मुलाला घेऊन नदीपर्यंत गेली. गेल्यानंतर आता भांडी धुवायला, कपडे धुवायला जायचं. बाकीच्या मैत्रिणी ये ये आलीस, बरं झालं बरं झालं म्हणून त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. पण या मुलाला ठेवायचं कुठं? मुलाला कुठे ठेवायचं? मुलगा जागा आहे, रांगणार आहे, काय करावं? शेवटी तिने असा विचार केला की इकडं तिकडं बघितलं, कारण सगळ्याच बायकांची कामं चालू होती. एक महात्मा झाडाखाली बसला होता. महात्मा बघत होता सगळं. त्या बाईला वाटलं महात्मा आहे, जावं. त्याच्याजवळ गेली, नमस्कार केला आणि त्या महात्म्याला सांगितलं की महात्मन, मला कपडे धुवायचे आहेत, तोपर्यंत माझं मूल आपण सांभाळाल काय? आत्ता झोपेला आलाच आहे तो, झोपेलाच थोड्या वेळामध्ये, पण थोडा वेळ लक्ष द्याल काय मला कपडे धुईपर्यंत? त्याने सांगितलं ठेवा ना आई, इथं ठेवा. एक दुपटं टाकलं, त्याच्यावर त्या मुलाला झोपवलं आणि ती कपडे धुवायला म्हणून निघून गेली. तर महात्मा जो होता त्या मुलाकडे बघत होता. बघता 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 त्या महात्म्याला, ते मुलाला डोळाही लागला, ते मूल झोपलंही, ते झोपलेलं मूल पाहिलं आणि त्या महात्म्याला भगवान श्रीकृष्णाचं स्मरण झालं त्या मुलाकडे बघता बघता. आणि भगवंताच्या चिंतनामध्ये त्या महात्म्याला स्वतःला कधी समाधी लागली त्याचं त्याला कळलं नाही. आपल्या देशामध्ये घडलेली ही घटना आहे. मी कथा सांगत नाही आहे कल्पित, घडलेली घटना आचार्यांच्या चरित्रातली ती सांगतो. समाधी लागली, मुलगा झोपला, तो समाधीमध्ये. थोड्या वेळानं मुलाची झोप संपली. लहान मुलाची झोप किती असते? संपली. उठला, इकडं तिकडं बघितलं, आई दिसत नाही. कोणीतरी एक वेगळाच माणूस आपल्या जवळ आहे आणि तोही डोळे मिटून शांत झालेला आहे. काय करायचं? मूल इकडं तिकडं बघायला लागला. त्याच्या कानावर आईचा आवाज आला. नदीच्या बाजूने आईचा आवाज कानावर पडला आणि आपली आई त्या दिशेला आहे हे ते मुलाने ओळखलं आणि ते मूल रांगत 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 त्या महात्म्याजवळून नदीकडे आलं आणि थोड्या उंचावरून नदीत पडलं आणि मेलं. ऐका, मूल मेलं, नदीमध्ये पडलं. महात्म्याला कळायचं काही कारण नव्हतं, समाधी अवस्था होती. मूल पडलं, मेलं. वाहत 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 या बायका जिथे धुणं धुत होत्या तिथपर्यंत ते मूल आलं. आल्यानंतर बायकांनाही अशा, अरे कुणाचं मूल, कुणाचं मूल, कुणाचं मूल, अरे अरे काय वाईट झालं, सगळेच बोलायला लागल्या. त्या मुलाच्या अंगावरच्या कपड्यावरून त्याच्या मातेने बघितलं की अरे हे कपडे आपल्या परिचयाचे, मूल आपलंच दिसतं. धावत गेली, मुलाला, त्या वाहत जाणाऱ्या त्या बालकाला पकडलं, तोंड बघितलं, आपलं मूल आहे कळल्यानंतर त्या मातेची अवस्था काय झाली असेल महाराज. तिने टाहो फोडला. माये पुढवणी बाळक काळे नेता एकुलते एक. ज्ञानोबाराय चिंतन करताना एकुलता एक मुलगा काळानं आईसमोरून ओढून न्यावा. त्या आईला इतकं वाईट, आक्रोश करायला लागली, आरडाओरडा करायला लागली. बाकीच्या मैत्रिणी धावत गेल्या, त्याला हलवायला लागली, त्याच्यात पोटातलं पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण मूल गतप्राण झालेलं, काय करणार काय?
मैत्रिणी तिला सावरायला लागल्या, अगं आता काय करतेस, आता काय हलवतेस त्याला, तो गेला आता तो राहिला. नाही नाही तो गेला नाही असं म्हणू नका तुम्ही, तो आहे. माझा कान्होबा कसा जाईल, कसा मरल तो. तिचं रडणं, तिचा आक्रोश चालू होता. पुत्राच्या वियोगाचं दुःख माता जाणू शकते महाराज, त्या मातेचं दुःख जगात कोणी जाणू शकत नाही. रडायला लागली, आरडाओरडा करायला लागली. शेवटी मैत्रिणीने तिला पकडलं, काठावर आणलं. रडू नको, बस झालं गेलं, करणार काय, भगवंताच्या इच्छेसमोर कुणाचं काय चालतं. मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र योजयेत, असं आहेच या जगतामध्ये. आपलं चिंतन वेगळं असतं, परमात्म्याचं चिंतन वेगळं असतं, आपल्या प्रारब्धात वेगळंच काहीतरी लिहून ठेवलेलं असतं. तसं आपल्या जीवनामध्ये घडत जातं. काय करणार काय, तू काय करशील, काही नाही. त्या मातेने त्या बालकाला घेतलं. तिच्या लक्षात आलं की महात्म्याच्या समोर आपण हे मूल ठेवलं होतं आणि त्याला जबाबदारी दिली होती की मी कपडे धुवून येईपर्यंत बालक सांभाळा. कळू नये त्याला. राग आला, क्रोध आला. तशीच त्या मुलाला, ते गेलेल्या गतप्राण झालेल्या मुलाला उचललं, महात्म्यासमोर आली. बघते तर याची समाधी लागलेली. हा त्याच चिंतनामध्ये भगवंताच्या गेली. मूल त्याच्यासमोर ठेवलं, त्याला हलवून 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 व्युत्थान दशेवर आणलं. उठा. तोही उठला, जागा झाला. बघतो तर मूल झोपलेलं आहे, त्याला माहितीच नाही मध्ये काय घडलं ते. मग त्या आईने त्या महात्म्याला रागवायला प्रारंभ केला. लाज वाटत नाही तुम्हाला, एक छोटी जबाबदारी मी दिली होती. माझ्या मुलाला तुम्ही वाचवू शकला असतात. माझं मूल आज मेलं, तुमच्यामुळे मेलं, तुमच्या निष्काळजीपणामुळे माझं मूल मेलं. तर म्हणाला काय झालं आई, सांगा तरी. तिने सांगितलं, अरे मूल मेलं नाही. असं कसं मेलं, आत्ता इथं झोपलं होतं. तिने सगळं सांगितलं. महात्मा म्हणाला, झालं असेल. त्याच्या चिंतनामध्ये मला भगवंताचं स्मरण झालं. भगवान श्रीकृष्णाचं बाल्यावस्था मी पाहिली माझ्या ध्यानामध्ये आणि त्याचंच मला ध्यान लागून गेलं. मी काय करू, मला काही करता आलं नाही. ती म्हणाली, तुम्हाला काही करता येणं न येणं हा माझा मुद्दाच नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं याच्याकडे लक्ष ठेवा, तुम्ही का नाही केलं ते. तो म्हणाला, आई माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. अरे तुम्हाला क्षमा केल्याने माझं मूल परत येईल का, मला काही घेणं देणं नाही. महात्मा म्हणाला, मग करू काय. म्हणे, माझं मूल मला परत करून द्या, माझं मूल मला द्या. आता कसं देणार. ज्ञानोबाराय म्हणतात, धातयाही पाया पडता नुठी गतायू पंडुसुता. अरे ब्रह्मदेवाच्या 100 वेळेला पाया पडलं तरी मेलेल्याला ब्रह्मदेव उठवू शकत नाही, काय करणार काय. तर महात्मा म्हणाला, आई असं कसं होईल, मी कुठून आणून देऊ, ते मला माहीत नाही. तुकोबारायांनी नाही उठवलं, सच्चिदानंद बाबाला ज्ञानोबारायांनी नाही उठवलं. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया. आणि तुम्हाला काय झालं, मला माझं मूल परत पाहिजे. मी तुमच्या जबाबदारीवर सोडून गेले होते, तुमची जबाबदारी आहे, माझं मूल मला परत करा. नाही, तुमच्यामुळे माझं मूल गेलं, जिम्मेदारी तुमची, जबाबदारी तुमची. आता काय करणार काय. महात्मा म्हणाला, ठीक आहे, माझ्यामुळं तुमचं मूल गेलं ना, गतप्राण झालं ना, जबाबदारी माझी ना, ठीक आहे, मी तुमचं मूल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. कसं करणार. महात्म्याने ते मूल समोर ठेवलं, स्वतः ध्यान लावलं. ध्यानामध्ये आपला प्राण त्याच्यामध्ये परिवर्तित केला आणि महात्मा गतप्राण झाला आणि मूल मात्र उठलं, जागं. ही घडलेली घटना आहे आपल्या देशातली. मूल हलायला लागलं, आईला मोठा आनंद. महात्मा मेला, जाईना का, काय उपयोगाचा होता. महात्म्याच्या बाबतीत अशाच आहेत सगळ्यांच्या भूमिका. मूल मिळालं, झालं, ते गेला तर गेला, जाऊ द्या, काय पुण्यतिथी करू. आईने मुलाला घेतलं, आई घरी आली. पण गंमत अशी झाली, महात्माच त्या मुलामध्ये प्रविष्ट झालेला असल्यामुळे तिथपासून ते मूल हसेना, खेळेना, काही भूक लागली तरी रडेना, पोट भरलं तरी हसेना. त्याला काय शी करायची होती तिथंच सगळं करायला लागलं. हालेना, काही नाही, निर्विकार. कारण महात्मा तसा झाला होता ना, तशाच अवस्थेमध्ये ते मूल दिसायला लागलं. नवरा गावावरून आला, तिने सांगितली सगळी घटना. सांगायला लागली, अहो आता आपलं मूल हसत नाही, त्याला हसवलं तरी. पूर्वी हसत होतं, भूक लागली की रडत होता, आता रडत नाही. त्याला खाऊ घातलं तरी खाल्लं, खाऊ घातलं तर खातं, मागत काहीच नाही, काही करत नाही. हळूहळू मोठं व्हायला लागलं. थोडं मूल मोठं झालं, बोलण्याचं वय आलं, पण मूल बोलेना, काही नाही, शब्द नाही तोंडातून, काही नाही, शांत बसून राहायचं. आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, जिथं ठेवलं मुसळ तिथं क्षेमकुसळ. ठेवलं की ठेवलं. त्याला काही हालायचं नाही, बोलायचं नाही, कुणाकडे बघायचं नाही, भूक लागली तर सांगायचं नाही. देहाचे विधी सुद्धा जागेवर.
उठायचं नाही, रडायचं नाही, हसायचं नाही, कुठलाच विकार त्याच्या ठिकाणी निर्माण होईना. आईवडिलांना वाईट वाटायला लागलं. काय करावं आता या मुलाचं? पूर्वी होता तो चांगला होता, पुन्हा नव्यानं आला तर हे असं पदरात पडलं. काय करायचं? काय करायचं? कर्मधर्म संयोग असा, त्या आईवडिलांचं भाग्य असं महाराज, त्या गावामध्ये भगवान शंकराचार्य एके दिवशी फिरत फिरत आले. भारत प्रवासाला निघालेले आचार्य एके दिवशी त्या गावामध्ये प्रविष्ट झाले. सगळं गाव दर्शनाकरता लोटलं. हे आईवडील गेले. आचार्यांकडे बघितल्यानंतर त्यांचं तेज लक्षात आलं. कोण आहेत, काय आहेत हे लक्षात आलं. तेजपुंज महात्मा. अरे सगळ्या जगाला खेळवण्याची ताकद याच्या बोटामध्ये आहे असं वाटावं असं त्यांचं रूप. आचार्यांकडे बघितलं. त्यांचं तीव्र वैराग्य, त्यांची ज्ञानसंपन्नता, त्यांच्या भक्तीचा स्वभाव सगळं बघितलं. आईवडिलांना त्यांच्याबद्दल प्रेम, जिव्हाळा, आदर, श्रद्धा निर्माण झाली. आणि त्यांना असं वाटायला लागलं की या मुलाला आपल्याला यांना दाखवायला पाहिजे. काहीतरी हे कृपा करतील, प्रसाद देतील. यांनी दृष्टी टाकली तरी बरंच काही होईल. ज्ञानोबारायांनी 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला हे चिंतन केलं. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझी कृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवणा ते तापपोळी, कैसे निवो शोक जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. सद्गुरूंची दृष्टी काय करणार नाही महाराज. हे दोघे आचार्यांच्या जवळ गेले, नमस्कार केला आणि आचार्यांना विचारलं, सांगितलं, म्हणे उद्या आमच्या घरी तुम्ही येऊ शकाल का भिक्षेला? संन्याशाला घरी या म्हटलं आणि संन्याशी आला तर त्याचा संन्यासच खरा नाही महाराज. संन्याशी असे कुठेही जात नसतात. खरे बरं, खरे असे कुणाच्याही घरी एकदम जात नाहीत. भिक्षेला बोलवावं लागतं त्यांना. भिक्षेला याल? आचार्य म्हणाले येतो, पण विशेषत्वानं काय कारण? भिक्षेला तुमच्या घरी येण्याचं काय कारण? 3 घरी भिक्षा मागणं माझा धर्म आहे, मी मागेन. तुमच्या घरी येण्याचं काय कारण? त्यांनी सांगितलं असं असं आहे, आमचा मुलगा असा आहे, बोलत नाही, चालत नाही, हसत नाही, खेळत नाही. उपनयनाचं वर्ष उलटून चाललं तरी अजून त्याच्यावर काही संस्कार आम्हाला करता आले नाहीत. काही आपण येऊन काही कराल काय, बघाल काय? आचार्य म्हणाले येतो. आचार्य गेले. त्यांनी मुलाला समोर आणून ठेवलं. भिक्षा वगैरे झाली, मुलाला समोर आणून ठेवलं आणि मातापित्यांनी सांगितलं, हे बघा हे मूल. आचार्यांनी त्या मुलाकडे बघितलं. आचार्यांना कळलं हे काय येते. दिव्य दृष्टी आहे, महात्मा देहामध्ये प्रविष्ट आहे. आचार्यांना कळालं. आचार्य त्या मातेला म्हणाले, या मुलाला काय म्हणणं काय? म्हणे काहीच करत नाही हो, हसत नाही, बोलत नाही, काही नाही. आम्ही कसं त्याच्याकडे बघून जगावं? आमच्या म्हातारपणाचा आमचा आधार आहे, आमच्या कुलाचा दीपक आहे, पण काही करत नाही. आचार्य म्हणाले, तो करेल, बोलेल, मला काय द्याल? मला काय द्याल? आता ते माता पिता महाराज, काय मुलावरचा प्रेम असतं, जे काय तुम्ही म्हणाल ते देऊ हो आम्ही. त्यावेळेला ती माता पृथ्वीचं दान करण्याची सुद्धा मनामध्ये इच्छा ठेवून शब्द देते. बोला काय पाहिजे तुम्हाला? आचार्य म्हणाले, हा मुलगा बोलेल, पण मला त्या मोबदल्यामध्ये हा मुलगाच दिला पाहिजे. चालेल काय? मला दुसरं काही नको आहे, हा मुलगाच मला पाहिजे. चालेल? आता मोठं धर्मसंकट उभं राहिलं. बोलत नव्हता, चालत नव्हता, घरात होता. आता बोलेल तर हे घेऊन जातील. काय करावं? शेवटी माता आहे ना, ती माता आहे. तिने विचार केला, ठीक आहे, कसा का असेना, ह्यांच्याकडे का असेना, पण राहील ना, जिवंत राहील ना. आचार्यांच्या चरित्रात हेच झालं ना. मगरीनं पाय धरला म्हणून आचार्यांनी आईला सांगितलं, आई मला संन्यासाला परवानगी दे. मग आई म्हणाली, जाऊ दे, जिथं कुठं राहशील, संन्यास घेऊन का असेना, पण राहशील तरी ना परवानगी दे. त्या मातेने सुद्धा सांगितलं, ठीक आहे, तुमच्याकडे ठेवून घ्या, पण याला बोलतं करा. बोलतं करा. हे ऐकल्याबरोबर आचार्याने त्या बालकाला प्रश्न विचारला. आचार्य विचारतात त्या बालकाला. एकच श्लोक हा आचार्यांच्या मुखातला आहे, बाकी सगळे 13च्या 13 श्लोक पुढचे त्या मुलाच्या मुखातलेत. आचार्य त्याला विचारतात, कस्त्वम शिशो कस्य कुतोसी गंता किम नामते त्वम कुत आगतोसी एतन्मयोक्तम वदचार्भकत्वम मत्प्रीतये प्रीती विवर्धनोसी. आचार्य त्याला सांगतात, कस्त्वम शिशो, तू कोण आहेस बाळा, तू कोण आहेस? कस्य कुतोसी गंता, कुठं चाललास? किम नामते, तुझं नाव काय? त्वम कुत आगतोसी, कुठून आलास?
हे सांग बाबा, मी विचारलेल्या प्रश्नाची मला उत्तर दे. एतन्मयोक्तम वदचार्भकत्वम, मी तुला विचारलेल्या प्रश्नांची तू उत्तर दे मला. कशा करता? मत्प्रीत ये प्रीती विवर्धनोसी, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि ते प्रेम वृद्धिंगत व्हावं याच्याकरता माझ्याशी बोल. हे त्याने विचारल्याबरोबर तो मूल बोलायला लागलं. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी ग्रही वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः. पुढचे सगळे श्लोक या अर्थाचे आहेत. मला फार उत्तरात जायचं नाही, पण आचार्याने त्याला काही प्रश्न विचारले आणि त्या 5 प्रश्नाची उत्तरं त्या मुलाने दिली. त्या 13 श्लोकाचा संकोच करून त्याच 5 प्रश्नाची उत्तरं प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय देतात. काहीच मी नोहे, काहीच मी नोहे, काहीच मी नोहे, कोणी गावे. काहीच मी नोहे, काहीच मी नोहे, काहीच मी नोहे, कोणी गावे. काहीच मी नोहे, आचार्याने त्याला 5 प्रश्न विचारले, 4 प्रश्न विचारले. त्या 4 प्रश्नाची तुकोबारायांनी या अभंगामध्ये 5 उत्तरं दिली. कस्त्वम शिशो, कोण आहेस बाबा तू? काहीच मी नोहे, कोणी आहे गावीचा? एकटा ठाईचा ठाई एक, कस्य कुतोसी गंता, नाही जात कोठे येत फिरोनिया. अवघेची वाया विण बोल, किम नाम ते तुका म्हणे, नाम रूप नाही आम्हा. तुकोबाराय त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतात आणि सांगतात की बाबा मी कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आत्मस्वरूप सोडून माझं दुसरं स्वरूप नाही. माझा देह येणारा जाणारा आहे, देह टिकणार आहे काय? मी म्हणजे माझा देह नाही. अनेक याच्याकरता उपपत्ती युक्तिवाद आपल्याला करता येते. देहाच्या संबंधानं मीचा परिचय करून घेणाऱ्यांना विचारा, तुमचा देह म्हणजे तुम्ही आहात का? माझा देह म्हणजे मी नसतो महाराज. देह नोहे मी, हे सरे उरला उरे विठ्ठल. तुकोबाराय बोलतात मी म्हणजे माझा देह नाही, कारण माझा देह जाणारा आहे, येणारा आहे. मी मात्र नित्य आहे, शाश्वत आहे. देहाचं काय असतं महाराज? एक लक्षात घ्या, मी सोपा युक्तिवाद आपल्याला सांगतो. मी आणि माझा देह हे दोन्ही वेगळे, तुम्ही आणि मी एक का वेगवेगळे? चला आता आपण सोपं बोलू. तुम्ही आणि मी एक का वेगळे? वेगळे.
का वेगळे? मी साधं कारण सांगतो. कारण तुम्हाला चिमटा घेतला तर मला दुःख होत नाही, आणि मला चिमटा घेतला तर तुम्हाला दुःख होत नाही. माझ्या सुखामध्ये तुम्हाला दुःख नाही आणि तुमच्या सुखामध्ये मला दुःख नाही. तुम्ही जर सुखी झालात तर मला दुःखी व्हायचं काही कारण नाही, आणि तुम्ही जर दुःखी झालात तर मला सुखी व्हायचं काही कारण नाही. तुम्ही सुखी झालात तर मला सुखी व्हायचं कारण नाही, तुम्ही दुःखी झालात तर मला दुःखी व्हायचं कारण नाही. आपण वेगवेगळे आहोत. जर हे दोन वेगळे आहेत, तुम्ही आणि मी वेगळे का? कारण तुमचं सुख वेगळं, माझं सुख वेगळं. तुमच्या सुखाचा दुःखाचा माझ्या सुखदुःखाशी संबंध नाही, बरोबर? मग आता मी आपल्याला असं सांगतो, मी आणि माझा देह वेगळाच मानला पाहिजे. का? कारण देहाला दुःख झालं तरी मला सुख होतं म्हणून, आणि देहाला सुख मिळालं तर मला दुःख होतं म्हणून वेगळं मानलं पाहिजे. उदाहरण सांगतो मी. देहाला दुःख झाल्यावर मला बरं वाटतं की नाही? कोणी म्हणाल असं कसं म्हणता? मी उदाहरण सांगतो तुम्हाला. अहो, मला चिमटा काढला तर मला बरं वाटेल काय? देहाला दुःख झालं, मला दुःख होत नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. देहाला दुःख होईल पण मला सुख होईल अशी उदाहरणं आहेत. उदाहरण सांगतो. आता हे उदाहरण द्यावंच लागेल. एखाद्या वेळेला आपल्याला ज्वर येतो, ताप येतो, खूप वाढतो, म्हणजे भीतीची अवस्था आहे म्हणून बोलतो. खूप ज्वर वाढतो, आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपल्याला तपासतात आणि एक इंजेक्शन देतात. मला सांगा, हे इंजेक्शन टोचल्यानंतर देहाला सुख आहे का दुःख आहे? हो, इंजेक्शन टोचल्यानंतर दुःख आहे का सुख आहे? दुःख आहे ना. मग इंजेक्शनचं दुःख शरीराला आहे, पण मला मनात वाटत राहतं चला आता बरं वाटेल. म्हणजे मी सुखी आहे का नाही? मी सुखी आहे. म्हणजे शरीराला दुःख होऊनही बऱ्याच वेळेला मला सुख मिळतं, आणि बऱ्याच वेळेला शरीराला सुख मिळतं पण मला दुःख होतं. त्याचे उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाला मधुमेह आहे. मधुमेह म्हणजे कळतं का? डायबिटीस. मराठीमध्ये त्याला डायबिटीस म्हणतात, इंग्रजीमध्ये मधुमेह असं म्हणतात, कारण ते कळत नाही कुणाला, हे कळतं. डायबिटीस. डॉक्टर त्याला सांगतात, हे पहा आता गोड खाऊ नका, गोड खाल तर तुमची साखर वाढेल, काही त्रास झाला तर मग मी जबाबदार नाही. तरी माणसं खातात महाराज, तरी खातात. काय सांगू मी आपल्याला. आमच्याकडे एक गृहस्थ होते महाराज. आंबा भयंकर आवडायचा. आंब्याच्या दिवसामध्ये एक दिवस असा जायचा नाही की त्या महात्म्याने आंबा खाल्ला नसेल. साखर वाढ, आंब्याने साखर वाढतेच, आंब्याने साखर वाढ. डॉक्टरकडे डॉक्टर म्हणे खाऊ नका हो, आता खाऊ नका, पण आंबा खाल्ला तर मग अवघड होईल ना. तरी खायचा, तरी वाढायची. आंबे खाऊन खाऊन आंब्यासारखा झाला, तरी आंबा सुटेना. एके दिवशी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, पहा आता इतकी साखर वाढली की आता तुम्ही एक आंब्याची फोड जरी खाल्ली तरी तुम्ही मराल. लक्षात ठेवा, आंबा नाही, आंब्याचे एक फोड जरी खाल्ली तरी तुम्ही मराल. तो म्हणाले ठीक आहे. घरी आला, बायकोला सांगितलं आंबा. बायको म्हणाली, अहो आत्ता डॉक्टर म्हणाले की आंब्याची एक फोड खाल्ली तरी तुम्ही मराल, आंबा खाल तर मराल, कशाला आंबा खाता? तो म्हणाला, आंबा न खाता जगण्यापेक्षा आंबा खाऊन मेलेलं काय वाईट. काय भूमिका असतात बघा ना जगण्याच्या. काय डॉक्टरांनी सांगितलं साखर खूप वाढली, साखर खायची नाही. मी का सांगतोय? शरीराला सुख आणि आपल्याला दुःख होण्याच्याही परिस्थिती निर्माण होतात. साखर खायची नाही, बरं ठीक आहे, नाही तर नाही, जाऊ द्या. गेला कीर्तनाला, कीर्तन झालं, पंगत बसले, पंक्तीत गुलाबजाम केलेले होते. आज काय होतं माहीत नाही मला, पण गुलाबजाम केलेले होते. गुलाबजाम बघितल्यावर आवडतं का? गोड आवडणाऱ्या माणसाला आवडतं का? त्याने इकडं तिकडं बघितलं, 2 गुलाबजाम खाल्लेच. माझा दृष्टांत मला लांबवायचा नाही, ते मरणा नाही तर जगना, मला काय करायचं आहे? मला एवढंच विचारायचं आहे की गुलाबजाम खाल्ल्यामुळं शरीराला सुख मिळालं का? नाही मिळालं. पण गुलाबजाम खाऊन झाल्यानंतर मनामध्ये सुरू झालं का जगतो का मरतो, मला दुःख झालं की नाही? ज्या अर्थी मी आणि माझं शरीर यांच्यामध्ये सुखदुःखाचा विपर्यस्त समीकरण आहे, त्या अर्थी मी आणि माझं शरीर वेगळं असतं. छोटं उदाहरण सांगेन वेळेच्या एक बाजून, मला शंका घेऊन विषय संपवायचा आहे. एक छोटंसं सांगू का? जाऊ पुढं सांगू ना? हां,
एक मनुष्य होता, संध्याकाळच्या वेळेला घरी निघाला. शेतातून जाणारा रस्ता निघाला घरातून. ज्वारीची पिकं उंच, पुरुषभर उंच आलेली, पीक चांगलं जोमात आलेलं, आणि त्या शेतातून त्या ज्वारीतून रस्ता काढत घराकडे निघाला. पीक आलेलं असल्यामुळे, कणसं लागलेली असल्यामुळे त्या पिकाचं रक्षण करणं शेतकऱ्याचं कर्तव्य असतं. स्वतःच्या रक्ताचं पाणी करून त्याने शेत पिकवलेलं, असं कसं तो वाया जाऊ देईल. जाता जाता त्याच्यातून ते पीक हल्लं आणि शेतकऱ्याला वाटलं कुणीतरी एखादा काहीतरी प्राणी घुसला, काहीतरी झालं, म्हणून त्याने गोफणीतून एक दगड जो सोडला तो याच्या पाठीत येऊन बसला. गोफणीतला दगड कसा लागतो ठाऊक आहे का तुम्हाला? नसेल तर एकदा बघा गोफणीतला दगड कसा लागतो. गोफणीतला दगड सुटला, पाठीमागे पाठीला येऊन लागला. आता इतक्या जोरात लागला, त्याला पाणी मागायची शुद्ध नाही महाराज, धाडकन जमिनीवर पडला. काय करावं कळेना, पाठीतून कळा यायला लागल्या. बरं कुठून आला दगड माहिती नाही ना, इकडून आला, मागून आला. बरं कोणी हेतुपुरस्सर मारलेला नाही आहे. पिकाचं रक्षण करणं शेतकरी करतोच आहे, कर्तव्यच आहे. आला दगड, बसला, कुणाला दोष द्यायचा? शेवटी तळमळ करत तसाच पडला. थोड्या कळा कमी झाल्यानंतर उठून बसला, त्या पिकाला धरूनच उभा राहिला ज्वारीच्या. पाऊल टाकायचं तर कळ यायला लागली, काय करावं त्याला कळेना. जाता जाता त्याला असं वाटलं की केवढा दगड पाठीमध्ये बसलाय, एकदा बघावं तरी म्हणून मागे वळून बघितलं तर दगड नव्हता, एवढा सोन्याचा गोळा होता. 15 किलो सोन्याचा गोळा, 15 किलोचा सोन्याचा गोळा. जवळ गेला, उचलून बघितलं, अरे सोनंच आहे आणि जड आहे, मोठा 15-20 किलो सोन्याचा दगड आहे. हे कळल्यानंतर मग तो म्हणायला लागला, येऊ द्या, पाठी, डोक्यात, पोटात, जिथं मारायचंय तिथं मारा, पण येऊ द्या. माझा दृष्टांत संपला. शरीराला दुःख होऊ नये, जर मला आनंद होत असेल तर माझं शरीर आणि मी हे दोन वेगळेत असं ओळखलं पाहिजे. तुकोबाराय आम्हाला तीच जाणीव करून देतात की अरे माझ्या उपाधीवरून मी किती वेळेला माझा परिचय सांगणार. जेव्हा उपाधी रहित माझा परिचय ज्या दिवशी मला होईल त्या दिवशी माझं जीवन धन्य झालं असं समजावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काहीच मी नोहे कोणीये गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. बरं, या आत्मस्वरूपाबद्दल बोलायचं म्हणलं तर काय बोलता येईल? अवघेची वाया विण बोल, हे तुकोबारायांचं बोलणं आहे. पण अवघेची वाया विण बोल असं जे तुकोबाराय म्हणतात त्याच्यावर एक छोटीशी शंका निर्माण होते. त्याला एक छोटासा दृष्टांत देईन आणि सेवा संपवीन. तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करू, मग सेवा संपवतो. विठोबा रखुमाय. पुंडरी कमलधारी
अशी टाळी वाजून जय जय गोपाळ कुमारी 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 जय जय गोपाळ बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज आदि शक्ती मुक्ताबाई जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज जय जय ढोपार कुमाई हा हा जय जय ढोपार जय जय ढोपार कुमाई जय जय ढोपार कुमाई जय जय ढोपार कुमाई जय जय ढोपार कुमाई जय जय काही जमीनो हे कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई एक नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विण बोल. तुकोबाराय आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून देतात. मी कोण आहे याचा परिचय आपल्याला झाला पाहिजे, कारण मानवी जीवनातला सर्वात महत्त्वाचा विषय तोच आहे. महत्त्वाचा प्रश्न तो आहे, आपण स्वतःला ओळखणं. याचाच अर्थ आत्मस्वरूपाची आपल्याला यथार्थ जाणीव होणं. हा तत्त्वज्ञानाचा सिद्धांत अनुसरून तुकोबाराय आपल्याला आत्मस्वरूपाची आपल्या स्वतःची स्वरूपानं ओळख करून देतात. सामर्थ्यानं आणि प्रमाणानं किंवा उपाधीनं ओळखण्यापेक्षा स्वरूपानं सगळं ओळखलं पाहिजे. त्याच्याकरता मग कोणतं प्रमाण, कोणतं सामर्थ्य अथवा कोणती उपाधी तिथं उपयुक्त ठरत नाही. असं चिंतन करून तुकोबारायांनी आत्मस्वरूपाची आपल्याला जाणीव करून दिली. आणि ती करून देताना आत्मसंबंधानं जे शब्द तुकोबारायांनी वापरलेत त्याच्या 5ही चरणामध्ये तुकोबारायांनी आपल्याला काय काय सांगितलं आहे याचं एकेका शब्दामध्ये आपल्याला चिंतन करता येतं. पहिल्या चरणामध्ये आत्म्याचं केवलत्व सांगितलं, दुसऱ्या चरणामध्ये आत्म्याचं अनिर्वचनीयत्व सांगितलं, तिसऱ्या चरणामध्ये आत्म्याचं असंगत्व सांगितलं, चौथ्या चरणामध्ये आत्म्याचं अखंडत्व सांगितलं आणि शेवटच्या चरणामध्ये आत्म्याचं निरुपाधिकत्व तुकोबाराय आपल्याला सांगतात. याचा विचार आपण थोडासा केला. परंतु हे सगळं सांगतात असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये अवघेची वाया विण बोल हे तुकोबाराय बोललेत ना. म्हणजे आत्मस्वरूपाच्या संबंधानं आपण काहीही बोललो तरी ते शेवटी वायाच जाणार आहे. त्याच्यानं आत्मस्वरूपाचा परिचय होणार नाहीच आहे. थोडंसं चिंतन ऐका. एक प्रश्न या संबंधानं निर्माण करतो आणि त्याचं उत्तर देऊन सेवा संपवतो. आत्मस्वरूपानं काहीही बोला, शेवटी त्याचं वर्णन होतच नाही, कारण शब्द जड आहेत. कारण शब्द हा आकाशाचा गुण आहे. आकाशापासून शब्दाची उत्पत्ती, शब्द गुणकम आकाशम असं न्यायशास्त्र सांगतं. शब्द तरी आकाशाचा, परी कपाळी पिटे मेघाचा, हे ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात. शब्द आकाशाचा आहे, कार्यरूप आहे. आणि कार्यरूप असणारा शब्द सगळ्या जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण असणाऱ्या आत्मस्वरूपाचा परिचय कसा करून देईल बाबा? देता येणार नाही. एखाद्या सामान्यातल्या सामान्य माणसाला मोठ्यातल्या मोठ्या माणसाचा परिचय करून देणं शक्य आहे का? शक्य नाही. बरं, याच्याही पुढं बोलतो. हा निदान माणसाचा माणसाला परिचय होत नाही असं तरी म्हणतोय. एखाद्या दगडाला जर विचारलं की तू देवाच्या आकाराचा म्हणून बनलास, देव म्हणजे काय असतं हे तुला कळतं का? तर दगड सांगू शकेल का? सांगू शकणार नाही. का? कारण दगड जड आहे आणि परमात्मा चेतन आहे. तसं शब्दसुद्धा जड असतो आणि परमात्मा आत्मस्वरूप जर चेतन आहे तर तुकोबाराय अवघेची वाया विण बोल म्हणतात. हे बरोबर आहे. प्रश्न असा आहे की मग जर अवघेची वाया विण बोल हे तुम्हाला मान्य आहे तर हे 5 चरण सांगितले तरी कशा करता? हे सांगितले कशा करता? जर होणारच नाही वर्णन तर प्रयत्न तरी कशा करता? काही गोष्टी अट्टहासानं केल्या जातात आणि काही गोष्टींना अट्टहास चालत नाही. आपण विचार करून पहा. परवाच मी बोललो एका ठिकाणी
की अट्टहास किती किती करायचा. काही गोष्टीचा अट्टहास ज्ञानोबारांनी चिंतन करताना सांगितलंय की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशक कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैहि. याच्यावर चिंतन करताना ज्ञानोबाराय या श्लोकावरच्या व्याख्यानातल्या शेवटच्या ओवीमध्ये काय म्हणतात. संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रहो चिवरे. काय करायचं असला आग्रह घेऊन. काही काही अट्टहास होत नसतात, काही काही प्रयत्न करायचे नसतात, असं होत नाही. शब्दानं परमात्मा ओळखला जात नाही, शब्दानं परमात्म्याचं वर्णन होत नाही. मग 5 चरण एवढा बाकीचा अभंगाचा गाथ्याचा विस्तार केला कशा करता. कशा करता देवाचा आनंद अद्वय नित्य निरामय कशा करता हे म्हणता. अट्टहास करू नका. काही काही अट्टहास उपयोगाचे नसतात, काही काही अट्टहास करावे लागत असतात. काही अट्टहासाला अर्थच नसतो, उगीच आग्रह आहे. एकाने मला विचारलं की महाराज तुम्ही गाईचं दूध बघितलंय का. म्हटलं बघितलंय. कसं असतं. म्हटलं पांढरं असतं. तो म्हटलं म्हशीचं बघितलंय. म्हटलं बघितलंय. कसं असतं. पांढरं असतं. शेळीचं बघितलं. म्हटलं बघितलं. कसं आहे. पांढरं आहे. तो म्हटला समजा बैलाचं काढलं तर कसं असेल. मी म्हटलं बैलाचं निघत नाही, बैलाला दूध नसतं. तो म्हटला ते मलाही माहिती आहे, पण समजा काढलं तर. म्हटलं निघतच नाही तर समजा काय. नाही निघत नाही हे माहिती आहे, पण समजा. अरे याला काय अर्थ आहे मला सांगा ना. हे रात्रभर चालू राहिलं तरी याला उत्तर नाही. काय झालं. एके दिवशी बिरबल आणि बादशहाकडे एका रजेचा अर्ज केला. बिरबल असं म्हणाला मला रजा पाहिजे. किती. 1 दिवसाची पाहिजे. कशा करता. म्हणे आमच्या घरी एकादशी आहे, एकादशीला भजन कीर्तन असतं, मला त्या दिवशी सुट्टी पाहिजे, वारकरी येतात. बिरबल बादशाह म्हणाला ठीक आहे, 1 दिवसाचा प्रश्न आहे, घे रजा, माझं काही म्हणणं नाही. पण मागे एकदा तू असंच काहीतरी कार्यक्रम होता म्हणून रजा घेतली होती. म्हणे घेतलं. काय होतं. त्या दिवशी उपास होता. म्हणे काय होतं. म्हणे संकष्टी चतुर्थी होती. संकष्टी चतुर्थी होती. हो. मग तिथे त्याही दिवशी उपास आहे. हो. आणि एकादशीलाही उपास आहे. हो. काय रे म्हणे किती उपास. तर म्हणाल तसं नाही, संकष्टी चतुर्थीचा उपवास आम्ही रात्री सोडतो, एकादशीचा उपास सोडायचा नसतो. बादशाह म्हणाला बिरबल काय रे तुझा धर्म असा विचित्र. एक उपास सोडायचा, एक धरायचा, एक चालवायचा, एक मोडायचा. काय अर्थ आहे याला. असं काय. आमचं तसं नसतं, एकदा धरलं की महिनाभर. हां पुढं विचार नाही त्याचा काही. तसं तुम्ही करत नाही. एकाच दिवस. अहो एका म्हणाले चतुर्थीचा उपवास म्हणे त्याच दिवशी रात्री सोडायचा, एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी पारणा करायची. बादशाह म्हणाला चतुर्थी त्याच दिवशी सोडायची आणि एकादशी त्या दिवशी सोडायची नाही असं म्हणतोस. मला एक सांग बिरबल, समजा एकादशीला चतुर्थी आली तर सोडायची का मोडायची. एकादशीला चतुर्थी आली तर. कारण चतुर्थी जर सोडली नाही तर चतुर्थीचा उपवास होणार नाही, आणि सोडली तर एकादशी मोडेल. चतुर्थीला. बिरबल म्हणाला महाराज तशी एकादशीला चतुर्थी येत नसते. 8 दिवसाचा फरक आहे मध्ये. एखादी तिथी मागे पुढे होणं मान्य आहे. 8 दिवसाचा फरक कसा. तो म्हणाल ते माहिती आहे मला, पण समजा आली तर. हे बैलाचं दूध निघाल्यासारखंच आहे. समजा आली तर. एकादशीला चतुर्थी येत नाही माहिती आहे, समजा आली तर. आता बिरबलाच्या लक्षात आलं हे सहज मिटणार नाही. बिरबल म्हणाला महाराज मग तसं जर झालं तर एकादशी सोडायची. 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 एकादशी सोडली तर एकादशी राहिली कुठं रे. एकादशी मोडली ना तुमची. मोडत नाही. म्हणे कशी सोडायची. बिरबल म्हणाला काय करायचं महाराज, एकादशीला चतुर्थी आली तर सोडायची चतुर्थी. मग एकादशी मोडत नाही. कशी सोडायची. एकादशीला चतुर्थी आली तर लोण्याचे भजे करायचे. लोण्याचे भजे कळतात का तुम्ही. लोण्याचे भजे करायचे आणि रात्रीच्या उन्हात बसून खायचे. म्हणजे मग काही त्रास होत नाही, एकादशी अबाधित राहते. या हट्टाला काय उपयोग आहे मला सांगा ना. काय उपयोग आहे. अरे जर हे होत नाही, शब्दानं परमात्मा कळत नाही, हा जर वेदांताचा सिद्धांत आहे, आणि तुम्ही असं म्हणता या अभंगामध्ये की अवघेची वाया विण बोल, तर मग ही 5 चरणं रचली कशा करता. एवढंच सांगायचं की शब्दानं परमात्मा कळत नाही, तेवढा जाणून घ्या. कशा करता सांगितलं त्याचं उत्तर देऊन जातो. हा प्रश्न घेईल कदाचित कोणी, पण त्याचं उत्तर असं आहे महाराज की भले शब्दानं परमात्मा कळत नाही ही गोष्ट खरी आहे, पण कळत नसला तरी कळून घेण्याच्या प्रारंभाकरता आम्हाला शब्दच वापरले पाहिजेत. हे लक्षात घ्या. काही गोष्टी शब्दानं जरी अनुभूतीला येत नसल्या तरी त्याच्या स्वाभाविक जाणीवेकरता का होईना आपण शब्द वापरावे लागतात. मला सांगा साखर कशी असते हो. गोड. सगळ्यांचं एकमत आहे ना या बाबतीत.
आहे. गोड म्हणल्यानंतर तुम्हाला जिभेला चव कळाली का फक्त अर्थ कळाला? चव कळत नाही आम्हाला, अर्थ कळतो. पण अर्थ कळण्याकरता, ती चव कळण्याकरता जो अर्थ कळावा लागतो त्याच्याकरता शब्दच वापरावे लागतात. शब्दानं परमात्मा, परमात्मा अनिर्वचनीय आहे, मान्य आहे. याच्यावर शंका काय सांगू का? वेदांताची. वेदांतावर अशी शंका आहे की परमात्मा जर अनिर्वचनीय आहे, अनिर्वचनीय या शब्दाचा अर्थ काय? अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ आहे ज्याचं वर्णन करता येत नाही. बरोबर? अद्वैत सिद्धीच्या सुरुवातीला आलेली शंका. अनिर्वचनीय म्हणजे काय? अनिर्वचनीय म्हणजे ज्याचं वर्णन करता येत नाही. शंका अशी आहे की परमात्म्याला अनिर्वचनीय म्हणणं हेच परमात्म्याचं वर्णन करणं झालं नाही का? अहो, ह्यांच्याबद्दल काही बोलता येत नाही. अरे पण एवढं बोललातच तुम्ही. ह्यांच्याबद्दल बोलता येत नाही हेच त्यांच्याबद्दलचं बोलणं झालं की नाही? हेच त्यांच्याबद्दलचं. याला वेदांतांनी फार चांगलं उत्तर दिलं. काही गोष्टींबद्दल बोलता येत नसलं तरी सुद्धा ते बोललंच पाहिजे असा आग्रह आहे. आमची बोटं आहेत, 5 बोटं आहेत. या 5 बोटांची नावं माहिती आहेत तुम्हाला? याला काय म्हणतात? अंगठा. याला काय म्हणतात? तर्जनी. याला काय म्हणतात? मध्यमा. याला काय म्हणतात? अनामिका. आणि याला काय म्हणतात? करंगुली. हां, आता बाकीच्या बोटांचं सोडून द्या. ही अनामिका आहे की नाही? अनामिका, ज्याच्यात आपण अंगठी घालतो, ही अनामिका. अनामिका शब्दाचा अर्थ काय? अनामिका म्हणजे जिला नाव नाही ते. अनामिका म्हणजे जिला नाव नाही ते. तेच जसं बोटाचं नाव असतं तसं परमात्म्याचं वर्णन होत नाही. हेच परमात्म्याचं वर्णन होत नाही का? याचं उत्तर देऊन जातो एक दोन वाक्यामध्ये. मला ज्या दृष्टांतानं सांगतो, मला लांबवायचं नाही, वेळ संपली माझी. उत्तर एवढंच आहे की काही गोष्टी बोलल्याने कदाचित त्याचा अपमान होत असेल, पण ते बोलावं लागतं. उदाहरण सांगतो मी आपल्याला. परमात्म्याला एक म्हणणं हा परमात्म्याचा अपमान आहे. पण परमात्म्याला एक म्हणावं लागतं की नाही? एक धरिला चित्ती, एको देव हा केशवो वा शिव, एको देव हा सर्वभूतेषु ऊढा. किती प्रमाण देता येत? मी उदाहरण देतो आपल्याला. आपल्या घरामध्ये पाहुणे येतात. पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांचा आपण घरच्या लोकांशी परिचय करून देतो. ही माझी थोरली मुलगी, हा माझा मुलगा, हा धाकटा मुलगा, हा मधला मुलगा. परिचय करून देतो की नाही आपण? करून देतो. तसं बायकोचा परिचय करून देताना असं म्हणा की ही माझी एक बायको. करून द्या ना. किती बायका आहेत? एकच आहे ना. मग एक असणाऱ्या बायकोला एक म्हणणं तिचा अपमान आहे का हो? एकच आहे, मान्यच आहे. मग एक आहे तर एक म्हणा, म्हणून बघा. ही माझी एक बायको, याचा अर्थ काय होतो? झालं का नाही? एक बायको असा जर परिचय करून दिला तर दुसरी आहे, तिसरी आहे असा अर्थ होतो की नाही? पण असा अर्थ निष्पन्न होत असला तरी एक असणाऱ्या बायकोला एक असं म्हणणं हा तिचा अपमान होतो. पण अपमान जरी होत असला तरी ती एक आहे हे मान्य करावं लागतं की नाही? का दुसरी आहे? म्हणा ना मग हो म्हणून. म्हणा हो म्हणून, एकच आहे बाबा म्हणा, काय बिघडलं काय? हे जसं आहे, एक शब्दानं भले तिचा अपमान होत असला तरी तिला एक जसं म्हणावं लागतं, तसं परमात्मा अनिर्वचनीय आहे असं म्हणण्यात परमात्म्याचं निर्वचन होत नसतं, परमात्म्याचं स्वरूप कळत असतं, म्हणून ते बोलावं लागतं. म्हणून तुकोबाराय बोलतात की अवघेची वाया विण बोल. त्या आत्मस्वरूपाला आपण जाणलं पाहिजे, त्या आत्मस्वरूपाचं आपल्याकडून चिंतन घडलं पाहिजे. याच्याकरता तुकोबाराय शब्दरूपानं आपल्याला परमात्म्याचं हे स्वरूप सांगतात, आत्मस्वरूपाची जाणीव करून देतात. आणि ती जाणीव करून घेऊन आपणही ज्ञानेश्वरी गाथ्याच्या आधारानं ती जाणीव आपणही हस्तगत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यालाही आत्म्याचं मीच ज्ञान होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजेत. तसे प्रयत्न करायचे असतील तर ज्ञानेश्वरी गाथा या ग्रंथाशिवाय दुसरं कोणतंही माध्यम आज जगताच्या पाठीवर उपलब्ध नाही, हे लक्षात घेऊन ज्ञानेश्वरी गाथ्याकडे आपण प्रवृत्त व्हावं. रोज ज्ञानेश्वरी नियमानं थोडी वाचावी. तुकोबारायांचे 10-5 अभंग रोज नियमानं वाचावेत. एवढं करण्याने आपल्या जीवनाला जर आकार येत असेल, आपल्या जीवनाला जर विचार प्राप्त होत असेल तर हे करणं ही काही अधिक फार मोठी कष्टाची गोष्ट आहे असं समजण्याचं कारण नाही. जशी जमेल तशी संत वाङ्मयाची ज्ञानेश्वरी गाथ्याची सेवा केली पाहिजे. ज्याला वाचता येतं त्यांनी वाचावं, ज्याला चिंतन करता येतं त्यांनी चिंतन करावं, ज्याला मनन करता येतं त्याला मनन करावं. काहीच नाही जमलं तर ज्ञानेश्वरी गाथा हाताने लिहून काढावा. हे नाही, हे एवढं तरी जमू शकतं. हाताने लिहा ना. केवढी सेवा आहे तुकोबारायांची, केवढी सेवा आहे महाराज ज्ञानोबारायांची.
आपण हे करता आलं पाहिजे. याच्यासाठी आपण सर्वांनी ते करावं अशी प्रार्थना आपल्या सर्वांच्या चरणी करतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, नथुसिंग बाबांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली